नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सो बेसिकली राज्यसेवा प्रिलिम्सची जी चौथी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजच्या प्रश्नांचं डिस्कशन आपण करणार आहोत। सगळ्यात पहिले जे प्रश्न आहेत आपल्या ते चालू घडामोडीचे प्रश्न आहेत। त्यातला पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणतं राज्य ज्येष्ठांसाठीचा आयोग स्थापन करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे? उत्तर आहे केरळ। ओके, आता बघा की ज्या ज्या गोष्टी करंटमध्ये अभ्यासताना आपण पहिल्यांदा घडलेल्या बघतो तिथं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, त्याच्यामुळे अशा गोष्टींचा अभ्यास आपण खूप प्रॉपरली करणं गरजेचं आहे। बघा, दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की ज्यावेळेस हे असे रेफरन्सेस तुम्हाला मिळतात, मग त्या केसमध्ये जे आहे तुम्ही आता ज्या चालू घडामोडीच्या ज्या काही नोट्स जे काही बुक तुम्ही रेफर करताय तर त्या केसमध्ये अशा गोष्टी तुम्ही सॉर्ट आउट केल्या पाहिजेत, म्हणजे त्या लास्ट रिसॉर्ट रिव्हिजनला तुम्हाला हेल्प करतात। बघा, ओके, याच्यासाठी आपले सेशन्स पण होतील प्रिलिमच्या आधी। गोमेश नृत्य हे जे कर्नाटक राज्यात दुर्गा पूजेच्या वेळेस केलं जातं। आता बघा, हे ॲक्च्युली जे आहे गोमेश किंवा याला जे आहे गोमिरा असंही म्हटलं जातं। हे गोमिरा नृत्य जे आहे ते कर्नाटकमध्ये नाही होत, हे नृत्य जे आहे तर ते वेस्ट बेंगॉलमध्ये होतं। सो त्याच्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे। थेय्यम नृत्य जे आहे ते उत्तराखंडमध्ये जे आहे, तर थेय्यम जे आहे ते उत्तराखंडमध्ये नाही आहे, हे जे आहे केरळमध्ये होतं। सो त्याच्यामुळे जे आहे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत, यापैकी नाही। सो हा जो 2 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, तर त्याच्यामधले दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत। सो तुम्हाला जे आहे की वेगवेगळे जे नृत्य असतील किंवा कलेचे प्रकार असतील जे न्यूजमध्ये येत असतात ते पण तुम्ही बघणं अपेक्षित आहे। बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट वन पुढचा जो प्रश्न आहे की भारतातली पहिलं जे काही कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी आहे किंवा पहिलं सहकारी विद्यापीठ, याच्यामध्ये जे आहे सगळ्यात पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे काय की त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 हे आपण पारित केलेलं आहे। हे बरोबर आहे। बघा बरं, हे आनंद गुजरातमध्ये जे आहे हे सुरू होणार आहे। बघा, आता आनंद कशासाठी फेमस आहे, तर आनंद जे आहे तर ते मिल्क करता फेमस आहे, दुधासाठी आनंद फेमस आहे। अमूलचा जो ब्रँड आहे बघा, आणि त्याच्याबरोबरच आनंदचा दुसरा एक रेफरन्स आहे तो म्हणजे काय की आनंद किंवा गुजरातमधला जो सिनारिओ होतो तो सरोगसीसाठी पण फेमस आहे। सो बेसिकली इथं जे आहे ग्रामीण जे काही व्यवस्थापन संस्था आहे तिथली तिच्यामध्ये हे सुरू होणार आहे। याच्यामध्ये सहकारासाठीचं शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण देण्यात येईल। ऑब्वियसली आता सहकारासाठीचं विद्यापीठ आहे, त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे। सो वरीलपैकी सर्व जे आहे याच्यामध्ये योग्य आहेत। बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे समुद्री ड्रॅगन जे आहे बघा 2025। आता नौदलाचा हा लष्करी सराव आहे। या नौदलाच्या लष्करी सरावामध्ये कोणकोणत्या देशांनी सहभाग घेतलेला आहे, तर याच्यामध्ये भारताचा समावेश होत नाही। बाकी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया हे जे देश आहेत तर हे याच्यामध्ये इन्क्लूड आहेत। मग मुळात आपण तिथं आहोत का, आपण भारताच्या रेफरन्समध्ये बघितलं आहे का, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो। आणि भारताच्या रेफरन्समध्ये जेव्हा आपण ही गोष्ट नाही बघितलेली, सो त्यामुळे जे आहे तर आता हे जे आहे की समुद्री ड्रॅगन जे आहे तर हे अँटी सबमरीन वेल वॉरफेअर आहे। बघा, सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा, अँटी सबमरीन वॉरफेअर समुद्री ड्रॅगन जे आहे। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा तो आहे जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो। सो जागतिक क्षयरोग दिन जो आहे तो 24 मार्चला साजरा होतो। आणि याची जी थीम होती यावेळेची ती थीम होती येस वी कॅन एंड TB, ओके, किंवा ट्युबरक्युलोसिस जे आहे, कमिट, इन्व्हेस्ट, डिलिव्हर, ओके, कमिट, इन्व्हेस्ट अँड डिलिव्हर जे आहे असा हा सिनॅरिओ आहे जागतिक क्षयरोग दिन। त्याच्यानंतर जे आहे 6वा जो कन्सर्न आहे बघा राष्ट्रीय गोकुळ मिशन। राष्ट्रीय गोकुळ मिशन जे आहे याच्यावर UPSC प्रिलिम्सनी पण प्रश्न विचारला होता, कारण राष्ट्रीय गोकुळ मिशन मधल्या काळामध्ये न्यूजमध्ये होतं। आता या राष्ट्रीय गोकुळ मिशन जे आहे ते राष्ट्रीय पशुधन विकास योजनेच्या अंतर्गत राबवलं जातं। हे विधान योग्य आहे। बघा, ही योजना जानेवारी 2024 नाही, ही डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे। 2014 जे आहे, नॉट 24, 2014 डिसेंबर। तिच्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे चुकीचं आहे। योजनेसाठी 3400 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मार्च 2025 उपलब्ध करून दिला होता, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे। त्यामुळे जे आहे याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय आहे, A and C। सो 6व्याचं उत्तर जे येतं ते A and C आहे। बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की 5 आईज कंट्री जे आहे बघा, किंवा 5 आईज इंटेलिजन्स जी काही संघटना आहे याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये कुठले कुठले देश जे आहेत ते समाविष्ट आहेत, तर एक तर जे आहे बघा याच्यामध्ये US जे आहे, कॅनडा जे आहे, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स याच्यामध्ये येत नाही।
ईशामध्ये याच्याबरोबरच जे आहे UK आहे बघा आणि न्यूझीलंड आहे. ओके, सो आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आपण कशात बघतो, आपण जेव्हा ग्लोबल साऊथ बघतो तर त्या ग्लोबल साऊथमध्ये जरी हे दक्षिणेकडे असले तरी यांचा समावेश होत नाही. सो हे आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. डेव्हलप कंट्रीज आहेत ह्या. सो 5 आईजमध्ये जे आहे की वर्ल्ड वॉर 1 आणि त्याच्यामधून जे आहे की ह्या समोर वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस, नॉट 1, वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस हे समोर आले होते इंटेलिजन्स गॅदर करण्यासाठी जे आहे, म्हणून याला 5 आईज कंट्रीज. हिच्यात 9 आईज पण आहे, 14 आईज पण आहे बघा, तर त्या पण कंट्री आहेत. त्याच्यानंतर 75-25 जे आहे बघा, हाय BP आणि डायबिटीज. ओके, 75-25 जे आहे हे प्रकरण काय आहे, तर हिच्यामध्ये जे आहे बघा हा पुढाकार जो आहे तर तो ह्या दोन्ही गोष्टींसाठी घेतलेला आहे, हे बरोबर आहे. आणि सन 2025 मध्ये नाही, हा 2023 मध्ये घेतलेला आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आता 25 आणि जे आहे 75 याचा जर तुम्ही विचार केला तर हिच्यामध्ये जे आहे तुम्ही जर बघितलं की आपल्याला जे आहे डिसेंबर 2025 पर्यंत हाय BPचे जे आहेत तर ते पेशंट जे आहेत तर ते कमी करायचे आहेत बघा. ओके, 75 जे आहे मिलियन पेशंट्स कमी करणं, म्हणून याला जे आहे 75-25 असं टाकलेलं आहे बाय 2025. आता मुळात हिच्यामध्ये जे आहे की हे कधी यांनी केलं होतं, 2023मध्ये 17 मेला हे केलेलं आहे. तर 17 मेचं काय रेफरन्स आहे, 17 मे हा जो दिवस आहे हा दिवस वर्ल्ड हायपर टेन्शन डे असा म्हणून साजरा होतो. सो ही बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे 9 नंबर जे आहे बघा, काम करणाऱ्या महिलांसाठी पूरक वातावरण असणाऱ्या देशांमध्ये अग्रेसर असणारा देश कुठला आहे बघा. सो ज्या काही वर्किंग विमेन आहेत त्यांच्यासाठी चांगलं वातावरण देणारा देश जो आहे तो स्वीडन आहे बघा. स्वीडन नंतर जो नंबर येतो तो आईसलँडचा येतो. आईसलँड त्याच्यानंतर आहे, त्याच्यानंतर येतो फिनलँड, त्याच्यानंतर येतो नॉर्वे, त्याच्यानंतर येतो पोर्तुगाल. सो हे जे कंट्रीज आहेत ना की वर्ल्ड डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे रेफरन्सेस रुटीन सापडतात की हे अग्रेसर असणारे देश आहेत बघा. त्याच्यानंतर हिंसेला सामोऱ्या जाणाऱ्या महिला आणि मुलांसाठी जे आहे हिफाजत प्रकल्प जो आहे कोणत्या राज्याने सुरू केला, आन्सर इज पंजाब. ओके, सो आता आपल्याकडं वर्ल्ड हे जे आहे डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे या गोष्टी, तर याच्यामध्ये हिंसेला जी लोक सामोरी जातात, महिला ज्या सामोऱ्या जातात, तर त्यांच्यासाठी काहीतरी गोष्टी प्रॉपरली असल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता हिफाजत प्रोजेक्ट घेऊन पंजाब आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे गंगा डॉल्फिन. गंगा डॉल्फिनबद्दल जे आहे मधल्या काळात सेन्सस झालं होतं, महत्त्वाचं आहे. गंगा डॉल्फिन जे आहे बघा 1801 मध्ये सर्वात प्रथम याचा शोध लागला होता, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर हे फक्त गोड्या पाण्यातच राहू शकतात का, तर हेही बरोबर आहे. ते फक्त जे आहे फ्रेश वॉटरमध्ये जे आहे तर ते राहतात. आणि सगळ्यात जास्त डॉल्फिन हे पश्चिम बंगालमध्ये आहेत का, तर नाही. सर्वात जास्त जे आहे तर ते UP मध्ये आहेत. ओके, 2 नंबरला जे आहे बिहार येतं बघा. त्याच्यानंतर जे आहे 3 नंबरचं राज्य जे आहे ते वेस्ट बेंगॉल आहे आणि लास्ट वन जे आहे ते आसाम आहे बघा. ओके, सो तुम्ही जर याचा रेफरन्स घेतला तर मग UP इथं जे आहे बरोबर आहे. मग याच्यामध्ये A and B इज द आन्सर. आता गंगा नदीमध्ये जे आहे जवळपास 3275 आहे. गंगाच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्याच्यामध्ये 2414 आहेत बघा. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रामध्ये जे आहे 584 आणि त्याच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्याच्यामध्ये 412. म्हणजे काय ना, याला गंगा डॉल्फिन का म्हणतात त्याच्यावरून क्लिअर होईल तुम्हाला की गंगा नदी आणि तिच्या ट्रिब्युटरीमध्येच हे मोर दॅन म्हणजे 90% ते आहेत त्याच्यामुळे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा 12वा प्रश्न आहे आपला. हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये सर्वात तरुण जे आहे अब्जाधीश म्हणून शशांक कुमार आणि हर्षिल माथुर हे आलेले आहेत. सो हे कुठल्या कंपनीचे सहसंस्थापक आहे, रेझर पे जे आहे बघा. सो तुम्ही ऑनलाईन जर पेमेंट करत असाल तर ते ऑनलाईन पेमेंट करत असताना तुम्हाला बहुतांशी ठिकाणी रेझर पेचा ऑप्शन असतो, तिथून तुम्ही पेमेंट करू शकता. सो ह्या रेझर पेशी संबंधित ही कंपनी आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे 13 नंबर जे आहे बघा, जागतिक आनंदी अहवाल 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे. सो आता तुम्हाला एक गोष्ट जर तुम्ही मागच्या वर्षाचा जरी पेपर बघितला तर त्याच्यात हे गोष्ट लक्षात येते की अरे इथं अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. सो जागतिक अहवाल जो आहे आनंदी अहवाल हॅपीनेस इंडेक्स, यात भारताचा क्रमांक 118वा आहे. किती देशांपैकी, 147 देशांपैकी 118वा आहे. याच्यामध्ये टॉपला जे देश आहेत त्याच्यामध्ये फिनलँड, डेन्मार्क आणि जे आहे आईसलँड आहे. फिनमार्क, डेनलँड, आईसलँड. सगळ्यात शेवटी असणारा देश कुठला आहे, अफगाणिस्तान. सगळ्यात शेवटी की जिथं आनंदी आनंद असा काय प्रकार नाही. त्याच्यानंतर येतं सिएरा आणि त्याच्यानंतर सिओन जे आहे, लेबनन जे आहे. सो तुम्ही हे देश जर बघितले तर इथं राजकीय अस्थिरता, सामाजिक अस्थिरता, सांस्कृतिक अस्थिरता अशी आहे.
सो आनंदी देशांच्या यादीमध्ये 147 पैकी 147 नंबरचा देश अफगाणिस्तान आहे, हे लक्षात ठेवा. देन नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे जगातला सगळ्यात सुरक्षित देश कुठला आहे 2025, तो आहे अँडोरा. सो तुम्हाला जर खूप सेफली लाईफ घालवायचं असेल तर ते अँडोरामध्ये तुम्ही घालवू शकता. सर्व बाबतीत जे आहे गोष्टी ज्या आहेत तर ते तिथं प्रॉपर आहेत. आता भारताचा क्रमांक कितवा जातो याच्यामध्ये 66. ओके, आणि पाकिस्तानचा क्रमांक कितवा आहे 65. याचा अर्थ हा जो अहवाल आहे बघा, हा कितपत आपण लॉजिकली घ्यायचा हा एक मुद्दा येतो की भारतापेक्षा पाकिस्तान सेफ आहे असं यांनी दाखवलेलं आहे बघा. ओके, त्याच्यामुळे हे जे अहवाल असतात या अहवालांमध्ये किती दम असतो आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या, हा एक संशोधनाचा भाग झाला. अमीर खुसरोबद्दलचा शेवटचा प्रश्न बघा करंटमधला. अमीर खुसरो जे आहे सुलतान जलालुद्दीन खिलजी यांनी त्यांना अमीर ही पदवी बहाल केली होती, हे बरोबर आहे बघा. त्यांना तुतीये हिंद म्हटलं जायचं, हेही बरोबर आहे, भारताचा पोपट. आणि कव्वालीचे जनक जे आहे म्हणून त्यांना ओळखलं जायचं बघा. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. सो हे तीनही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. बरं, तुम्हाला हे का विचारलं तर नवी दिल्लीमध्ये जहान ए खुसरो 2025 असा प्रोग्राम झाला. ओके, जहान ए खुसरो 2025 हा नवी दिल्लीमध्ये झाला आणि ह्याच्यामध्ये आपले जे पंतप्रधान होते त्यांनी अमीर खुसरोबद्दल जे आहे काही जिथं स्वतःचं मत आणि त्या सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या होत्या. अमीर खुसरो तिच्यामुळे न्यूजमध्ये आला. आता हिस्ट्रीमध्ये पण हे महत्त्वाचं आहे, अमीर खुसरोबद्दल ऑलरेडी PYQs विचारून झालेले आहेत. सो तुम्हाला जे मोस्ट एक्सपेक्टेड गोष्टी असतात त्या एक्सपेक्टेड गोष्टी तुम्ही डील करणं गरजेचं आहे. सो पुढचे प्रश्न बघूयात पॉलिटीचे जे आहेत. ओके, चला 16 नंबरपासून जे प्रश्न आहे त्याचं डिस्कशन बघायचं आहे बघा. पॉलिटीचे प्रश्न आहे. आपला पहिला प्रश्न जो आहे तो सरपंच समिती संबंधीचा आहे. सरपंच समिती स्थापन करण्याची शिफारस जी आहे तर ती ल ना बोंगीरवार समितीने केली होती असं पहिलं स्टेटमेंट आहे. ल ना बोंगीरवार समिती जी आहे याच्याबद्दलचं जे स्टेटमेंट आहे ते हे बरोबर आहे. महाराष्ट्र शासनाने ही समिती जी आहे स्थापन केली होती. ही समिती जी आहे 1970 आली होती बघा, 1970. सो जर आपण इतर समित्या बघितल्या महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत 1960 जे आहे वसंतराव नाईक समिती आलेली होती. त्याच्यानंतर जे आहे 1980 बाबूराव काळे समिती जी आहे ती आलेली आहे बघा. 1984 जे आहे PB पाटील समिती आलेली आहे. सो या सगळ्या समित्या. दुसरा जो स्टेटमेंट आपलं गट विकास अधिकारी पंचायत समितीचे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. तर आता हे जे स्टेटमेंट आहे बघा तर हिच्यामध्ये जे आहे गट विकास अधिकारी यांच्या जागी जे आहे कोण विस्तार अधिकारी जे आहे तर ते इथं असणं अपेक्षित आहे बघा. विस्तार अधिकारी असतात, त्याच्यामुळे हे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. उत्तर काय फक्त ए. ओके, त्याच्यानंतर जिल्हा नियोजनासंबंधीचा प्रश्न बघा 17 नंबरचा आपला जो आहे. सो जिल्हा नियोजन समितीबद्दल आपल्याला चुकीचा पर्याय जो आहे तर तो निवडायचा आहे. आता बऱ्याचदा पेपर वाचताना एक गोष्ट असते की योग्य अयोग्य चूक बिनचूक नसलेले, तर या गोष्टी नीट बघा आपल्याकडून जे आहे की अशी चूक होता कामा नाही. आता याच्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या प्रमाणात पंचायती नगरपालिकांच्या सभासदांची जे आहे किंवा सदस्यांची निर्वाचित सदस्यांची निवड केली जाते. ते बरोबर आहे, लोकसंख्येच्या हिच्याने जे आहे तुलनेने ते वर्क होतं. पालकमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पालकमंत्र्यांवर पण तुम्हाला जे आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण पालकमंत्री पदासाठी मधल्या काळामध्ये बरेच इश्यू होते, बरेच डिबेट झाले होते. पालकमंत्र्यांचा सगळ्यात मेजर कन्सर्न हा इथंच असतो जिल्हा नियोजन समिती. या जिल्हा नियोजन समितीमध्ये जेव्हा मोठे जे आहेत निधी वाटप होते त्याच्यात पालकमंत्र्यांचा रोल मॅटर करतो. सो बेसिकली ती एक महत्त्वाची बाब आपण एकदा लेक्चरमध्ये पण बघितली होती. त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपाध्यक्ष असतात, हे चुकीचं आहे बघा स्टेटमेंट. इथं जे आहे तुम्हाला विभागीय आयुक्त असं असणं गरजेचं आहे बघा. सो विभागीय आयुक्त जे आहेत तर ते उपाध्यक्ष असतात, त्याच्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे उत्तर आपलं जे आहे 3 आहे आणि SC ST OBC करता काही जागा राखीव आहे, हे बरोबर आहे. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. देन महाराष्ट्रातल्या नगरपालिकांमध्ये महानगरपालिका सदस्यांची किमान कमाल संख्या किती असते? सो महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं महानगरपालिका सदस्यांची किमान जे काही संख्या आहे कमीत कमी 65, जास्तीत जास्त 175. आता हिच्यामध्ये पण जे आहे कमाल मॅक्झिमम 5 जे आहे ते नॉमिनेटेड असू शकतात. त्यातल्या त्यात जे आहे की जर आपण मुंबईचा विचार केला BMC जे आहे मुंबई, सो याच्याकरता बृहन्मुंबई मनपा कायदा 1988 आहे. याच्यानुसार इथं जे सदस्य आहेत ते जवळपास 227 आहेत बघा, 227. म्हणजे मुंबई जे आहे ना, मुंबईची महानगरपालिका ताब्यात असणं हे किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. याच्यावरून जे आहे राजकीय स्तरावर पण बरेच जे आहे रस्सीखेच होत असते बघा. त्याच्यानंतर जे आहे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा जे आहे भारताचे सरन्यायाधीश यांना संबोधून देतात.
कुणाला देतात बरं राष्ट्रपती राजीनामा? सांगा बरं तुम्ही पुढे बसलेले लोक. कुणाला दिला जातो? उपराष्ट्रपतींना दिला जातो का? सो हे स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे. घटनेतील कलम 56 नुसार राष्ट्रपतींचा पदावधी हा पदग्रहण केल्याच्या 5 वर्षापासून 5 वर्षापर्यंत असेल. हे स्टेटमेंट बरोबर आहे. सो भाग जे आहे 5 आहे बघा, आणि याच्यामध्ये प्रकरण जे आहे तर ते पहिलं आहे, आणि कलम 52 ते कलम 61 जे आहे ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे बघा इथं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा प्रश्न बघा, 20 नंबरचा प्रश्न आपला जो आहे स्पेशल प्रोव्हिजन्स ज्या विचारलेल्या आहेत. इथंही चुकीचं स्टेटमेंट तुम्हाला विचारलेलं आहे. सो चुकीचं स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे बघा. चुकीचं विधान जे आहे तर इथं जे आहे स्पेशल प्रोव्हिजन टू सर्टन क्लासेस जे आहे तर ते पार्ट 15 नाही आहे, ते पार्ट 16 आहे. तिच्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे तर ते चुकीचं आहे बघा. ओके, पार्ट 16 जे आहे 16. त्याच्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग याची तरतूद जी आहे 339 कितीमध्ये आहे सांगा बरं? 339 आहे का? 338A आहे हे. ओके, सो याच्याकरता जे आहे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला, 2 घटना दुरुस्त्या त्या महत्त्वाच्यात आपल्याकरता. ओके, सो SC ST साठीचा जो आयोग होता त्याची घटना दुरुस्ती कुठली होती? सुरुवातीला स्थापन झाला, नंतर त्याचं सेपरेशन झालं, ती घटना दुरुस्ती कुठली होती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. त्याच्यामुळे जे आहे की तुम्हाला अ आणि ब तुम्हाला चुकीची विधानं निवडायची होती, सो आपण ती निवडलेली आहे. याचा जो पुढचा प्रश्न हा आयोगाचा सगळ्यात आवडता किंवा लाडका प्रश्न आहे बघा. रूटीन विचारला गेलेला आहे, PYQ जर तुम्ही बघितले. चुकीची जोडी ओळखा असं यांनी विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये 371I जे आहे इथं काय पाहिजे? गोवा. वेलकम टू गोवा सिंगम. ओके, आता हे सगळे जे आहेत ते पाठ पाहिजे 371 पासून. 371 महाराष्ट्र गुजरात आहे बघा. 371A जे आहे तर ते नागालँड आहे. 371B जे आहे ते आहे आसाम. एकदा मी लेक्चरमध्ये तुम्हाला तो फंडा सांगितला होता हां, नामासिमी ॲटपोस्ट गोवा. ओके, सो D आणि E आंध्र प्रदेश आहे बघा. आंध्र प्रदेश तेलंगणा जे येतं. E जे आहे ते आंध्र प्रदेशामध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापनेसंबंधीचं आहे. H अरुणाचल प्रदेश. I जे आहे ते गोवा जे आहे बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे जोड्या लावा. ओके, आता सोपं आहे याच्यामध्ये. स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणं हे कुठलं कलम आहे बरं? आर्टिकल 20 जे आहे बघा. स्वतःविरुद्ध जे आहे साक्षीदार होणं जे आहे संधी नसणं. आता हा अर्धा प्रश्न तिकडे गेला बघा. 20 जे आहे एकांतात कोठडीतील तुरुंगवासाचा विरोधी हक्क जो आहे तर तो जो आहे आर्टिकल 21 जे आहे. सो 22 आणि 19 जे आहे. आता इकडं सर्वांना कुठलाही व्यापार करायचं स्वातंत्र्य जे आहे तर ते कोण आहे? आर्टिकल 19 आहे बघा. ओके, आणि अटकेनंतर अटकेची कारणं शक्य तितक्या लवकर कळवता येणं जे आहे आर्टिकल 22 जे आहे. सो याचं उत्तर जे आहे तर ते 4 नंबरचा जो आहे तो ऑप्शन आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा प्रश्न, घटनेच्या कलम 43B मध्ये जे आहे राज्य कुटीर उद्योगाचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी तरतूद आहे बघा. सो 43B नाही, इथं काय पाहिजे? 43 पाहिजे बघा आपल्याला. सो एकतर एक गोष्ट लक्षात घ्या, या फंडामेंटल राईट्स, DPSP, फंडामेंटल ड्युटी हे तुमचं टीप ऑफ टंग पाहिजे, म्हणजे असे प्रश्न जे आहेत ते जात नाही. न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळं ठेवणं घटनेच्या कलम 50 मध्ये आहे. ओके, सो आता काय आहे शब्दाने मान आलेली तिच्यामुळे. सो 23 जे आहे याच्यामध्ये काय आहे? फक्त ब. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा इथं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रता कुठल्या आहेत बघा. ओके, सो इथं जे आहे 9वा जो प्रश्न आहे बघा आपला, सर्वोच्च न्यायालय जे आहे त्याच्यासाठी न्यायाधीशांच्या ज्या आहेत तर त्या पात्रता. तर सगळ्यात बेसिक हायकोर्ट सुप्रीम कोर्टासाठी इंडियाचं सिटिझन असणं गरजेचं आहे. सो पहिलं तर क्लिअर झालं. किमान 35 वर्ष किमान वयाची अट इथं नाही, त्याच्यामुळे हा C कुठं त्याला काढून टाका बघा तुम्ही. संपला, उत्तर तुमचं आलं A B D जे आहे. ओके, 1 किंवा अधिक उच्च न्यायालयांमध्ये 5 वर्ष न्यायाधीश किंवा जे आहे 1 किंवा अधिक उच्च न्यायालयांमध्ये 10 वर्ष वकील असण्याचा अनुभव. आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बेसिक गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की इमिनंट ज्युरिस्ट असं पण एक याच्यामध्ये असतं की जे निष्णात कायदेपंडित असतात ते सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून नियुक्त होऊ शकतात. पण हायकोर्टामध्ये हे लागू होत नाही. हायकोर्टाला निष्णात कायदेपंडिताची तरतूद नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जे आहे बघा, राज्यांमध्ये विधान परिषदेच्या रचनेसंबंधीचे जे आहे घटना रचनेसंबंधीचं कुठलं कलम आहे? सो विधान परिषद रचना जी आहे तर ते कलम 171 जे आहे 171. मग आता 169 काय आहे तर विधान परिषद नष्ट करणं किंवा निर्माण करणं हे 169 नुसार होतं. त्याच्यानंतर 168 जे आहे तर ते राज्य विधिमंडळाच्या रचनेसंबंधी आहे आणि कलम 170 जे आहे
विधानसभेच्या रचनेसंबंधी आहे. सो आन्सर जे आहे कलम 171. त्याच्यानंतर बघा UPSC संबंधीचा एक प्रश्न आहे. UPSC मध्ये एक अध्यक्ष आणि राष्ट्रपती ठरवतील तेवढे सदस्य असतात. त्याचबरोबर जे आहे आयोगाचे अध्यक्ष आणि अध्य सदस्यांच्या सेवाशर्ती संसद ठरवतं. सो इथं जे आहे की एकंदर आपल्याला इथं योग्य विधान निवडायचं आहे बघा. तर हिच्यामध्ये जो आताचा सिनेरिओ आहे तो कसा आहे 1 + 9 ते 11 जे आहे बघा. ओके, एवढे तिच्यामध्ये असू शकतात. सो जवळपास जे आहे 9 ते 11 सदस्य आणि याची रचना जी आहे आर्टिकल 319 म्हणजे जे आहे 316. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात असू दे. त्याच्यानंतर जे आहे सेवा क्षेत्री जे आहे तर त्या ज्या आहेत बघा, तर त्याच्या संबंधीचा सिनेरिओ याच्यामध्ये डेल नाव. मूळ एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत बघा पात्रतेच्या, त्या घटनेमध्ये काही नमूद नाही आहे, पण एखाद्याला जर सदस्य बनवायचं असेल तर त्या केसमध्ये ती व्यक्ती किमान 10 वर्ष सर्व्हिसमध्ये असणं अपेक्षित आहे. तो मुद्दा याच्यामध्ये येतो बघा. त्याच्यानंतर 27वा प्रश्न बघा. 27वा जो प्रश्न आहे बघा, तो प्रश्न जो आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे येतं बघा, राज्यांच्या राज्यपालासंबंधी चुकीचा पर्याय निवडा. राज्यपाल हे विधिमंडळाचा अविभाज्य घटक असतात बघा, त्यात काही वादच नाही. आपण जसं संसद बघतो लोकसभा प्लस राज्यसभा प्लस प्रेसिडेंट जे आहे. त्याच्यानंतर राज्यपाल राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्षाच्या सल्ल्याने जे आहे तर ते निर्णय देतात. सो मुळात जे आहे की इथं एकंदर अपात्रतेच्या बाबतीमध्ये मुद्दा कोणाचा येतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे. ओके, सो ही एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे. जर असं झालं असतं तर मग कठीण झालं असतं या स्टेटमेंटनुसार. उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या नेमणुका करतेवेळी राष्ट्रपती राज्यपालांचा विचार घेतात किंवा जे आहे अर्थविधेयक राज्यपालांच्या पूर्वपरवानगीने येतं. सो उत्तर काय आपलं 2. त्यानंतर जे आहे योग्य विधान निवडा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधी घटनेने निश्चित केलेला नाही. सो आता मला सांगा बरं, आपले जे मुख्यमंत्री आहेत तर याच्यामध्ये जे आहे की जो फिक्स आहे सच ना, जोपर्यंत मेजॉरिटी एन्जॉय होईल तोपर्यंत तो सिनॅरिओ आहे 5 इयर्स करता. सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शपथेचा नमुना 3ऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे. बरोबर आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. 3ही स्टेटमेंट बरोबर आहे. सो आन्सर इज ABD. ओके, त्याच्यानंतर जे आहे निवडणूक आयोगाबद्दल जे आहे योग्य विधान निवडायचं आहे. याच्यासाठीचा कालावधी 6 वर्ष आणि 65 वर्ष हे बरोबर आहे स्टेटमेंट. त्याच्यानंतर जे आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांचे अधिकार सारखेच असतात हे स्टेटमेंट जे आहे तर हेही बरोबर आहे. मी तुम्हाला पॉलिटीमध्येही शिकवताना सांगितलं आहे की हे काही सबऑर्डिनेट म्हणून काम करत नाही. मुख्य आणि त्यांचे अधिकार जे असतात ते सेम असतात. सो याच्याकरता जे आहे आपलं भाग 15 जो आहे आणि याच्यामध्ये कलम जी आहे तर ती 324 पासून जे आहे 329A जे आहे. सो हे लक्षात ठेवा. 15वा प्रश्न जो आहे पॉलिटीतला शेवटचा प्रश्न तो म्हणजे की आपल्या इथं एमर्जन्सी किंवा आणीबाणीची घोषणा कधी करता येते. तर परकीय आक्रमण, युद्ध, अंतर्गत अशांतता आणि सशस्त्र उठाव. आता अंतर्गत अशांतता हा याच्यामध्ये कन्सेप्ट येत नाही, कारण याच्यावरूनच भारतामध्ये जे आहे एक वेळी रणकंदन माजलं होतं. सो ज्यावेळेस 1975मध्ये मग एमर्जन्सी ही इंटरनल डिस्टर्बन्सवरून आली होती, कारण याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजे नेमकं काय. सो इथं जे आहे C काढून टाका. C काढला, इथला काढला, इथला काढला आणि इकडं जे आहे बघा परकीय आक्रमण, युद्ध आणि सशस्त्र उठाव जे आहे. सो ABD इज द आन्सर. ओके, याच्यासाठीचं जे आर्टिकल आहे आर्टिकल 352, 356 प्रेसिडेंट्स रूल आहे आणि 360 काय आहे आर्थिक आणीबाणी. सो हे लक्षात ठेवा. याच्यानंतर जे आहे पुढचे जे प्रश्न आहेत बघा ते इकॉनॉमीचे आहे. पॉलिटी हा असा विषय आहे की पॉलिटीमध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क घेणं गरजेचं आहे. पॉलिटीत जर गडबड झाली तर मग आपण बाहेर पडण्याचे चान्सेस जास्त असतात. इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल. बरं, पॉलिटीसाठी एक गोष्ट सिंपल आहे की तुम्हाला आता आपल्या चॅनलवर एक शॉर्ट्समधून एक सिरीज सुरू झालेली आहे. तिच्यामध्ये वेगवेगळे ट्रेंड्स कसे असतील, राज्यसेवा प्रिलिम्सला कशी हेल्प होईल तुम्हाला, तर त्याच्या अनुषंगाने शॉर्ट्स येतील बघा. 2 ते 3 मिनिटाचे व्हिडिओ असतील तर ते बघा, जेणेकरून तुम्हाला जे आहे तुमचा स्कोर अपलिफ्ट करायला जे आहे मदत होईल. सो रिझर्व्ह बँकेसंबंधीचा एक प्रश्न आहे बघा. रिझर्व्ह बँकेचं स्वच्छ चलन धोरण जे आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो. स्वच्छ चलन धोरणामध्ये जे आहे आपली जी करन्सी असते मोस्ट प्रॉब्ली नोटा ज्या आहेत बघा त्या क्लीन राहिल्या पाहिजेत, खराब नको होता कामा नये. तिच्यामुळे जे आहे त्यांना हाताळण्यासंबंधीची जनजागृती करणे. काही लोक त्या नोटांवर लिहितात बघा सोनम बेवफा आहे. सो बेसिकली जे आहे ना असल्या गोष्टी ज्या आहेत त्या होता कामा नये, त्याला
हे पण केलं जातं, स्टेपल केलं जातं. ओके, चुरगळल्या जातात नोटा. सो अशा होता कामा नाही, त्याला क्लीन ठेवणं गरजेचं आहे. मळलेल्या नोटा ज्या आहेत त्या अर्थव्यवस्थेतून काढून टाकणे हे पण याच्यामध्ये येतं. खराब झालेल्या नोटा बाहेर काढायच्या आणि फाटलेल्या सदोष नोटांसाठी एक्सचेंज सुविधा द्यायची. ह्या सगळ्या गोष्टी हिच्यामध्ये येतात. सो 31 जे आहे हिच्यामध्ये सगळे आस्पेक्ट येतात बघा हे. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय, 32चा रेफरन्स घ्या बघा. भारतामध्ये सर्वाधिक बेरोजगारी असलेलं राज्य बिहार आहे. ओके, तर बिहार म्हणता ते अख्ख्या भारतात काम करतायत बघा. बाकीची लोक जी आहे ती जरा बेरोजगार झालेली आहे, ती म्हणजे गोवा. ओके, सो गोवा जे आहे 8.9% जे आहे एवढा गोव्याचा जो आहे बेरोजगारीचा दर आहे बघा. आणि राहिला प्रश्न जे आहे बिहारचा, तर बिहारमध्ये बऱ्यापैकी जे आहे त्याच्या मानाने कमी आहे. बट आणि दुसरं जे आहे ते म्हणजे काय की बेरोजगारी असलेला केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आहे का, तर नाही, हे पण नाहीत बघा. इथं जे आहे लक्षद्वीप जो आहे तो 12.3% आहे. सगळ्यात जास्त जर तुम्ही बघितलं तर लक्षद्वीपला जे आहे 12.3% बेरोजगारी आहे. सो हे 2 रेफरन्सेस नीट लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचे आहेत. सो आपल्याला वाटू शकतं बिहार टाकल्यानंतर की इथं बेरोजगारी जास्त आहे, म्हणून फॅक्ट माहीत असणं जे आहे ते गरजेचं असतं. अदरवाईज जे आपली गेम होऊ शकते. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते? पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण आहे? गुलजारीलाल नंदा. अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. सो PM जे होते ते. आणि दुसरं जे आहे बघा आता याच्यामध्ये गुलजारीलाल नंदा जे आहे ते पहिल्याचे पण होते आणि तिसऱ्याचे पण होते. आणि VT कृष्णमाचारी जे आहेत तर ते दुसऱ्या याचे उपाध्यक्ष होते बघा. सेकंड जो प्लॅन आहे. आणि दुर्गा प्रसाद धर आहे बघा, ही तर ॲक्च्युली घर झालेलं आहे. सो हे काय आहे? धर. ओके, सो दुर्गा प्रसाद धर जे आहे ते 5व्या पंचवार्षिकचे उपाध्यक्ष होते. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 34 जे आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जी आहे बघा, तर हिच्यामध्ये 6 वर्षांकरता 24,000 कोटी रुपयांचा निधी. तसं नाही आहे, हे दरवर्षी 24,000 कोटींचा निधी आहे बघा. हा एव्हरी इयर 24,000 CRचा निधी आहे. बाकी केंद्र सरकार, राज्य सरकार, खाजगीच्या सहभागातून होईल. त्याच्यानंतर आकांक्षी जिल्हा कार्यक्रम जे आहे 100 जिल्ह्यामध्ये योजना राबवली जाईल, हेही बरोबर आहे. बरं, मग आता याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट येते की कुठल्या बेसिसवर हे लावायचं. जिल्हा किमान प्रत्येक राज्यात एक जिल्हा निवडला जाईल. याच्यामध्ये लो प्रोडक्टिव्हिटी, जिथं धनधान्याचं उत्पादन कमी आहे. दुसरं आहे की क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे ती कमी आहे, घनता कमी आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे लेस क्रेडिट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे लोकांना जे आहे शेतकऱ्यांना जे काही लोन पाहिजे असतं तर तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वात जास्त लक्ष प्राप्त केलेलं आहे आपण 11वी पंचवार्षिक योजना बघा. म्हणजे जे टार्गेट अचीव केलेलं आहे सर्वात जास्त 8.33% आहे बघा. बाकी मग 8वी जी आहे तिच्यात जवळपास जे आहे आपण 8% केलेलं आहे. ओके, इथं 8% आहे बघा. त्याच्यानंतर इथल्या पुढच्या ज्या 2 आहेत तर तिच्यामध्ये सुद्धा जे आहे 10वी पंचवार्षिक योजना जी होती त्या 10वीमध्ये 8.1 होतं आपलं. ओके, आणि 9वी जी होती तिच्यामध्ये जे आहे 6.5%. सो सर्वाधिक जे आहे आपण जे अचीव केलेलं आहे ते दुसऱ्या ह्याच्यात केलेलं आहे 11व्या ह्याच्यामध्ये, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आपला 8.33%. त्याच्यानंतर जे आहे एखाद्या कायद्याच्या बाबतीत नवीन नियम धोरण लागू झाल्यास काही व्यक्तींना या नियम धोरणामध्ये सूट मिळते. याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं ग्रँडफादरिंग जे आहे. म्हणजे जर एखादी योजना तुम्ही आधीच इनरोल केली असेल, म्हणजे ह्या टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये असं होतं की जे विद्यार्थी ऑनलाईन ही टेस्ट सिरीज देत आहे किंवा ऑफलाईन देत आहेत तर स्पॉटलाईट अकॅडमीच्या कुठल्याही कोर्समध्ये जर ते असतील तर त्यांना 50% ऑफ दिला गेला बघा. ओके, तिच्यामध्ये जे आहे त्यालाच ग्रँडफादरिंग असं म्हटलं जातं की एखादी व्यवस्था आहे, तुम्ही ऑलरेडी त्या व्यवस्थेचा भाग आहे, तिच्यात नंतर जर काही चेंजेस झाले तर ते तुम्हाला लागू होत नसतात. म्हणजे जर एखाद्या कोर्सची फी आहे आज 100 रुपये, उद्या ती 150 झाली, तुम्हाला 100च राहतील, वरून 50 भरायची गरज राहणार नाही. तर याला ग्रँडफादरिंग म्हटलं जातं, कारण तुम्ही जुने लोक आहे, ग्रँडफादर झाले तुम्ही, आता सूट द्यायची तुम्हाला, असं ते आहे. ओके, सो नेक्स्ट वन जे आहे बघा अदृश्य बेरोजगारी जी आहे. सो डिस्गस्ट अनएम्प्लॉयमेंट जी आहे बघा, याच्यामध्ये सीमांत उत्पादकता कशी असते? 0 असते, बरोबर. व्यक्ती उत्पादकच्या प्रक्रियेत नकारात्मक योगदान देते, ही बरोबर आहे. म्हणजे एखाद्या शेतामध्ये जर 4 लोक काम करतायत आणि अजून 4 लोक आले तर काही 10 पोत्याची 20 पोतं तिथे येणार नाही आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे बेरोजगारी फक्त कृषी क्षेत्रातच अस्तित्वात आहे का? तर नाही, PSU मध्ये पण असते. गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, तिथं पण हे असतं. त्याच्यामुळे इथं उत्तर जे आहे अ आणि ब. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे अग्रक्रम क्षेत्रात कशाचा समावेश होतो? अग्रक्रम क्षेत्रामध्ये कृषी, शिक्षण, सामाजिक पायासुविधा, त्याच्यानंतर MSME, अपरंपरागत ऊर्जा, हे सगळे याच्यात येतात. याच्याबरोबर याच्यामध्ये हाऊसिंग पण येतं बघा. सो हे पण एक लक्षात ठेवा. हाऊसिंग जे आहे
त्याचबरोबर हिच्यामध्ये जे आहे क्रेडिट संबंधीचे पण कन्सर्न येतात, कारण लोकांना जे आहे कमी दरामध्ये जे आहे व्याजदराचा पुरवठा, कर्जाचा पुरवठा जो आहे तो झाला पाहिजे. कशाच्या बाबतीमध्ये? एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये, निर्यात, एक्सपोर्ट क्रेडिट जे आहे ते पण हिच्यामध्ये येतं. हा एक रुटीन प्रायोरिटी सेक्टरवर प्रश्न रुटीन विचारला जातो. सो हा आस्पेक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा केसर ऊर्जा जे आहे, सो तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघितली असेल, दाणे दाणे में केसर. सो इथं जे आहे तुम्हाला केसर ऊर्जा क्रांती जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. केसर ऊर्जा क्रांती कुठल्या ऊर्जेसंबंधी आहे? सौर ऊर्जेसंबंधी आहे. बघा आपल्याला असं वाटू शकतं इतर कुठल्या याच्यामध्ये, तर ती जे आहे केसर ऊर्जा क्रांती सौर ऊर्जेसंबंधीची आहे. आणि याच्या संबंधी आता बऱ्याचशा योजना आहे, सूर्यघर योजना वगैरे आपण राबवतोय. राष्ट्रीय पवन ऊर्जा संस्था जी आहे ती कुठं आहे? राष्ट्रीय पवन ऊर्जा संस्था जी आहे ती चेन्नईमध्ये आहे. बघा विंड पॉवर, अपरंपरागत जे काही ऊर्जेची साधनं आहेत त्या अपरंपरागत ऊर्जेच्या याच्यावर आपण काम करणं अपेक्षित आहे. त्याच्यावर प्रश्न वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये रुटीन विचारले जातात, कारण आजचा आपला जो फोकस आहे तर तो क्लीन एनर्जीवर आहे. क्लीन एनर्जी ही अपरंपरागत याच्यातून आपल्याला डील होते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, खालीलपैकी कोणत्या घटकांचा भारताच्या परदेशी गुंतवणुकीवर परिणाम होतो? सो भारतामध्ये जर कोणाला परदेशी गुंतवणूक करायची आहे, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, इनडिरेक्ट असेल, तर ह्या केसमध्ये आर्थिक स्थिरता जी आहे ती महत्त्वाची असते. जर स्थिरता नसेल तर कोणी इन्व्हेस्ट करणार नाही. क्षेत्रनिहाय धोरणं, एखाद्या क्षेत्रासाठी तुम्ही कसं धोरण देत आहे ते एक महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर राजकीय स्थिरता पण पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये कोणी जाऊन इन्व्हेस्ट करणार आहे का आजच्या डेटमध्ये? नाही करणार. त्याच्यानंतर जे आहे की नियामक वातावरण, तिथले रूल्स रेग्युलेशन कशा पद्धतीने होतात बघा. रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट, पायाभूत सुविधा चांगल्या पाहिजेत. नाही तर तुम्ही तिकडे इन्व्हेस्टमेंट केली पण तुमच्या कंपनीत जायला रस्ताच नाही आहे, 2-2 फुटाचे खड्डे आहेत तिथं, ट्रक तिथंच अडकला, मग करायचं काय? सो बेसिकली जे आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, वरील सर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, बुल्गेरिया हा युरो झोनमध्ये सामील होणारा 21वा देश आहे. बरोबर आहे. आणि 1 जानेवारी 2026 पासून हा देश जो आहे तो युरो झोनचा भाग असेल. सो इथं जे आहे योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. योग्य विधान जे आहे अ आणि ब आहे. युरो झोन म्हणजे इथून पुढे बुल्गेरियाचा जो आहे तर तो युरो हे चलन घेऊन ते काम करतील. मग मुळात बुल्गेरियाचं स्वतःचं चलन कुठलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हे मी करंटमध्ये तुम्हाला शिकवलं होतं. देन कुटुंब नियोजनासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राधा कमल समिती स्थापन करण्यात आली होती. समिती कधी स्थापन झाली होती? 1940 जे आहे बघा. सो असे वन लाईनर फॅक्ट जे आहेत ते तुम्हाला 2024च्या पेपरमध्येही दिसतील आणि ते तुम्ही बघितले पाहिजेत. 2 प्रश्न पुढचे जे आहेत तर ते अर्थतज्ञांसंबंधीचे आहेत बघा. जे अर्थतज्ञ आहेत आपले त्यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये अदृश्य हाताची संकल्पना कुणी सांगितलेली आहे? सो जे आहे इनविजिबल हँड सांगणारा प्राणी कोण आहे? ॲडम स्मिथ. सो आपण हे बघितलेलं आहे बघा, सोपा आहे. इनविजिबल हँड जो असतो ना की लोक जी असतात तर ती सेल्फ इंटरेस्टमध्ये गोष्टी डील करतात बघा, आणि तो इनविजिबल हँड त्या पद्धतीने वर्क करत जातो. दुसरं जे आहे की सगळ्यात शेवटचा प्रश्न आपला इकॉनॉमीचा, आंतरराष्ट्रीय व्यापारातील भाडे, मजुरी, तुलनात्मक कायदे, ओके, नॉट फायदे, इट्स अ कायदे. सो या संबंधीचे सिद्धांत खालीलपैकी कोणी दिले बघा. ओके, सो बेसिकली जे आहे तर हे देणारा माणूस कोण आहे? डेव्हिड रिकार्डो. ओके, सो हे जे आहेत इकॉनॉमीचे प्रश्न होते. इकॉनॉमीवर लास्ट इयर जर बघितलं तर इकॉनॉमिस्टला समोर ठेवून पण बरेच प्रश्न होते. सो या गोष्टींचा विचार करून तुम्ही जे आहे अभ्यास करणं गरजेचं आहे बघा. सगळ्या गोष्टी जशाच तशा पुस्तकातून येतील असं नसणार आहे. सो त्याच्याकरता जुने ट्रेंड्स बघून काम करणं गरजेचं असेल. सो थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला टेस्ट क्रमांक 4 मधले जे जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघायचं आहे. बघा लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 46 जो आहे तो तुमचा ह्युमन जॉग्राफीवरचा प्रश्न होता. मानवी भूगोलावरचा प्रश्न आहे. दरम्यानच्या काळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ह्युमन जॉग्राफीवरचा जो आयोगाचा कल आहे तो तुम्हाला स्पष्टपणे दिसून येतो, आणि ह्युमन जॉग्राफीवरचे प्रश्न जे आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं की ताग, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ज्यूट असं म्हणतो, ज्यूट पिकासंबंधी ते तुम्हाला 4 विधानं दिले होते. ठीक आहे. पहिलं विधान आहे की ताग म्हणजे ज्यूटचं जे मूळ स्थान आहे ते भारत आहे. हे पहिलं विधान बरोबर आहे. ताग उत्पादनासाठी विशेष खर्च येतो का? तर विशेष खर्च त्या ठिकाणी येत नाही. त्याचप्रमाणे दर हेक्टरी उत्पादन पण कसं असतं? जास्त असतं. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे? तागाला खूप जास्त मागणी आहे. तागाची पीक घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते, हे बरोबर आहे. म्हणूनच तुम्ही बघा की तागाची लागवड जिथं केली जाते जिथं लोकसंख्या जास्त आहे, जसं की पश्चिम बंगाल आहे, बिहार आहे, ऑलरेडी काय आहे लेबर इथे खूप मोठ्या प्रमाणात लागतात, मजूर मोठ्या प्रमाणात लागतात. त्याच्यामुळे काय आहे? तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे.
चौथ्या विधान जर का तुम्ही बघितलं तर इथे पश्चिम बंगाल, बिहार, आसाम व संपूर्ण ईशान्य भारत तागाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जनरली बिहारमध्ये आहे, बंगाल आणि आसाममध्ये आहे, पण संपूर्ण ईशान्य भारतामध्ये तागाचं पीक घेतलं जात नाही. त्याच्यामुळे काय आहे, इथे पहिले 3 विधानं बरोबर आहे. मग उत्तर काय आहे याचा? पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क हे विधानं या ठिकाणी बरोबर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 47. कोणत्या काळातील खडक हे महाराष्ट्रामध्ये फारसे आढळत नाही? एकदम सिंपल क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारला होता. जनरली इथे जे विंध्यन खडक आहे ते महाराष्ट्रामध्ये फारसे आढळत नाही. अगदी थोडा भाग आहे यवतमाळ आणि नांदेडचा, तिथं तुम्हाला फक्त विंध्यन खडक बघायला मिळतात. संपूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये 3 प्रश्न जे होते ते महाराष्ट्राच्या भूगोलाचे होते, त्यातला हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न बघा, महाराष्ट्राचे हवामान या टॉपिकवरचा आहे. महाराष्ट्र राज्याचे जे वार्षिक सरासरी तापमान आहे ते किती आहे? आता हा प्रश्न कदाचित तुम्हाला थोडा गोंधळामध्ये टाकू शकतो, कारण की खूप साऱ्या स्टँडर्ड बुक्समध्ये याचा उल्लेख नाहीये. सो याचं उत्तर आहे 25 ते 26 अंश सेल्सिअस हे याचं या ठिकाणी उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढीलपैकी कोणते धरण किंवा जलसिंचन प्रकल्प तापी नदी खोऱ्यामध्ये आहे? आता इथे तुम्हाला पर्टिक्युलरली हे विचारलंय का कुठल्या नदीवरती आहे? नाही, इथे तुम्हाला तापी खोरं. मग तापी खोऱ्यामध्ये तापी आणि तापीच्या सर्व उपनद्या त्या ठिकाणी येतात. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता हतनूर प्रकल्प कुठे आहे? तापी नदीवरती आहे. सुलवाडे प्रकल्प तापी नदीवरती आहे. आणि चनकापूर जो आहे तो गिरणा नदीवरती आहे, जी की तापी नदीची एक प्रमुख उपनदी आहे. त्याच्यामुळे इथे काय आहे? वरील सर्व हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे 49चं त्या ठिकाणी उत्तर आहे. ओके, चला थोडं पुढे जाऊया. तिथे प्रश्न क्रमांक 50 बघा. इथं तुम्हाला प्रमुख जलविद्युत केंद्र आणि राज्य यांची काय दिलेली आहे? तर जोडी दिलेली आहे. बालीमेला, डागमारा बिहार, मध्य प्रदेश, गांधीनगर, बनसागर, केरळ, मेत्तूर, पापनासम, पश्चिम बंगाल आणि जट ढाका किंवा पुरुलिया. इथे जलविद्युत केंद्र विचारलेले आहे. आता काय होतं, जनरली सगळ्या मोठ्या डॅम्सवरती जलविद्युत तयार केली जात नाही. लक्षात घ्या, जसं की कोयना डॅम आहे, कोयना डॅमवरती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, पण कोयनेसारखे अजून खूप सारे मोठे प्रोजेक्ट आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी जलविद्युत तयार होईलच असं नाही. म्हणून इथे पर्टिक्युलरली प्रश्न कशावरती विचारला होता? जलविद्युत प्रकल्पांवरती विचारलेला होता. आता इथे काय विचारलेलं आहे की कुठली जोडी योग्य जुळालेली आहे? सो जनरली गांधीसागर आणि बनसागर कुठे आहे? चंबळ नदी तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल मध्य प्रदेशमध्ये. सो पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी हे दोन्ही त्या ठिकाणी बरोबर आहे. बाकी बालीमेला आणि डागमारा, त्याच्यातला बालीमेला बिहारमध्ये आहे, हा डागमारा तुमचा ओरिसामध्ये आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. आणि मेत्तूर आणि पापनासम जे आहे हे तुमचे कुठे आहे? तामिळनाडू मधले प्रोजेक्ट आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. मग योग्य जुळालेली जोडी फक्त बी आणि सी त्या ठिकाणी आहे. म्हणून याचं काय आहे? पर्याय क्रमांक 1 असं उत्तर आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 46 बघा. इथे तुम्हाला काय विचारलं होतं? इथे तुम्हाला विचारलं होतं की जोड्या लावा, बरोबर का नाही? कुठला धबधबा नेमका कुठे कुठे आहे? आता बघा, इथे कदाचित तुम्ही कुंचिकल धबधबा ऐकलेला नसेल, पण तुम्ही चुलिया सगळ्यांनी ऐकलं असेल. चुलिया ओडिसामध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हुंदरू कुठे आहे? तर झारखंडमध्ये, चुलिया कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे. हुंडरू झारखंडमध्ये आहे. आणि बरीही पाणी जो आहे तो तुमचा कुठे आहे? तर त्या ठिकाणी ओरिसामध्ये आहे. त्यामुळे याचं उत्तर क्रमांक काय असलं पाहिजे? 1, 3, 2 आणि 4. मग इथे बघा 1, 3, 2, 4 कुठे दिले तुम्हाला? पर्याय क्रमांक 2 मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे बघा, रिव्हर सिस्टीमवरचा प्रश्न वाटेल, पण जनरली हा फिजिकल जॉग्राफीवरचा प्रश्न आहे. भारताचे जे वेगवेगळे प्राकृतिक भाग पडतात त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. जनरली तुम्हाला सगळ्यांना जर का भारताचा नकाशा व्यवस्थित माहीत असेल तर या ठिकाणी जे द्वीपकल्पीय पठार आहे, नर्मदा नदीचा जो वरचा भाग आहे याला आपण काय म्हणतो? उच्च मध्यभूमी म्हणतो. आणि खालचा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो? दख्खनचा पठार असं म्हणतो. आणि दख्खनच्या पठाराची पूर्व सीमा पूर्व घाट, पश्चिम सीमा पश्चिम घाटाने निर्धारित केली आहे. सो पहिलं स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि नर्मदा नदीच्या उत्तरेला असलेला माळवा पठाराचा मुख्य भाग द्वीपकल्पीय पठाराचा मध्य उच्चभूमी म्हणून ओळखला जातो. हे स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून काय? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर या ठिकाणी आहे. हा, चला इथे बघा प्रश्न क्रमांक 53. जगातील खनिज तेलाचे साठे आणि त्याचं जगभरातलं वितरण तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खनिज तेलाचे साठे आढळतात आणि ते 3 ठिकाणं तुम्हाला या ठिकाणी दिले होते. वाळवंटी प्रदेश, समुद्र किनाऱ्यावरील प्रदेश आणि घडीच्या पर्वताचा प्रदेश. ओके,
मग इथे विचारलं तर बिनचूक पर्याय ओळखायचा आहे. मग कुठे कुठे आढळतात, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील सर्व. मग जर का तुम्ही भारतातलं जरी वितरण बघितलं तर आसामचा मैदानी प्रदेश किंवा बॉम्बे हा म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या त्या ठिकाणी जवळ आहे. अमेरिकेत गेला तर तुम्हाला वाळवंटी भागामध्ये पण त्या ठिकाणी काय बघायला मिळेल, तर खनिज तेलाचे साठे त्या ठिकाणी बघायला मिळतील. म्हणून काय आहे, पर्याय क्रमांक 3 वरील सर्व विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 54 बघा. इथे तुम्हाला चंद्रग्रहण, आता हा शाळेच्या पुस्तकातला प्रश्न आहे. जर का तुम्ही शाळेचे पुस्तकं व्यवस्थित वाचले असतील तर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजेल. बघा लक्षात घ्या, खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे असतो. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी सूर्यग्रहणाचा 107 आणि चंद्रग्रहणाचा 7 मिनिटं 20 सेकंद असतो. जनरली हे पर्याय काय केले होते, अल्टरनेट केले होते, खालीवर केले होते. पहिले 2 स्टेटमेंट चुकीचे आहे आणि 4थं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे की चंद्रग्रहण पौर्णिमेला होतं, पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. लक्षात ठेवा, शाळेचे पुस्तकं वाचणं काय आहे, अतिशय गरजेचं आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 फक्त सी या ठिकाणी काय आहे तर योग्य आहे. इथे ते विचारले ना कुठले विधान योग्य आहे. पुढचा बघा प्रश्न क्रमांक 55. मिस्ट्रल नावाचे जे वारे आहेत त्या मिस्ट्रल नावाच्या वाऱ्यांवरती जनरली वाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यातला एक प्रकार आहे स्थानिक वारे. ओके, आणि स्थानिक वाऱ्यांचे पुन्हा 2 प्रकार पडतात, उष्ण स्थानिक वारे आणि शीत स्थानिक वारे. त्यातले जे स्थानिक वारे आहे त्यातला एक प्रकार आहे तुमचा मिस्ट्रल. आणि इथं काय विचारलंय तुम्हाला, चुकीचे विधाने निवडा. जर का इथं बघितलं तर हे वारे उष्ण आणि कोरडे असतात, पहिलं विधान चुकीचं आहे. मिस्ट्रल नावाचे वारे जे आहे जे स्पेन, फ्रान्स आणि मग आल्प्स पर्वतावरून भूमध्य समुद्राकडे वाहतात, हे थंड वारे त्या ठिकाणी आहेत. आणि हे ज्या प्रदेशावरून वाहतात तिथलं तापमान काय होतं, कमी होतं. म्हणून तुमचं पहिला आणि 4था पर्याय काय होऊन जातो, चुकीचा ठरतो. आणि ब आणि क हे जे आहे ते तुमचे विधान बरोबर आहे. कुठून वाहत आहेत, स्पेन, फ्रान्स मधनं आणि आल्प्स पर्वतावरून येतात. मी इथं काय विचारतो तुम्हाला, चुकीची जोडी ओळखा. मग चुकीचे स्टेटमेंट कुठली आहे, ए आणि डी. म्हणून प्रश्न क्रमांक 55चं उत्तर काय आहे तुमचं, पहिलं उत्तर त्या ठिकाणी आहे अ आणि डी. पुढचं बघा नेक्स्ट क्वेश्चन. इथे ब्राझील देशातील माणूस, आता अक्षर उत्तर, रेखार उत्तर आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला काय करायला लावतात तर स्थानिक वेळ काढायला लावतात. इथे मॉनस नावाचं एक शहर आहे जे ग्रीनविच मेरिडियनच्या पश्चिमेकडे 60 अंश अक्षर वृत्तावरती आहे. बघा लक्षात घ्या, इथून पुढे गेला तर काय करावं लागतं आपल्याला, प्लस करावं लागतं. इथून मागे गेला तर तुम्हाला मायनस करावे लागतील. जर का इथे दुपारचे 12 वाजले असतील तर 60 अंश अक्षरवृत्त, मग काय एका अक्षरवृत्ताला 4 मिनिटं लागतात, म्हणजे 240 मिनिटं. 240 मिनिटं म्हणजे 4 तास तुम्हाला मागे जावं लागेल. आलं लक्षामध्ये. म्हणून तिथं सकाळचे किती वाजलेले असतील, 8:00 सकाळचे. जर का ग्रीनविच वरती दुपारचे 12 वाजलेले असतील तर. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन होता. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 57. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे, निरपेक्ष आर्द्रता जी आहे त्याच्यावरचा प्रश्न आहे. सागरी भागामध्ये हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. ऑब्वियस आहे, सागरी भागावरती निरपेक्ष आर्द्रता कधीही जास्तच असते. आणि जसं जसं तुम्ही विषुववृत्ताकडनं ध्रुवांकडे जाता तसं तसं काय होत जातं, ती जी निरपेक्ष आर्द्रता आहे ती हळूहळू कमी कमी होत जाते. का, कारण की विषुववृत्तांकडनं ध्रुवांकडे जाताना तापमान सुद्धा कमी होत जातं. पण इथं काय दिलं होतं तुम्हाला, सेकंड स्टेटमेंट अपोजिट दिलं एक्झॅक्टली की आर्द्रता ध्रुवाकडे वाढत जाते. आलं तुमच्या लक्षात. म्हणून तुमचं सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे, फक्त अविधान या ठिकाणी योग्य आहे. 57चं उत्तर आहे तुमचं पहिलं. प्रश्न क्रमांक 58 बघा. अल्पाईन किंवा उपहिमनदीय प्रदेशात डोंगरावरून मृदा संत गतीने सरकते. आता हा जिओमॉर्फॉलॉजीचा क्वेश्चन आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर सेट करताना याची पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे की क्लायमेटॉलॉजीचे 2-3 प्रश्न आले पाहिजे, जिओमॉर्फॉलॉजीचे 2-3 प्रश्न आले पाहिजे, ओशोग्राफीचे 2-3 प्रश्न आले पाहिजे, महाराष्ट्रातले 3 प्रश्न आले पाहिजे, जगाच्या भूगोलाचा 1 आला पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग इतर जे उरले टॉपिक आहे शाळेच्या पुस्तकातनं काही. सो त्या अनुषंगाने पूर्ण पेपर सेट केला होता. ओके, सो हा जो प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे हा जिओमॉर्फॉलॉजीचा प्रश्न आहे आणि हा 11वीच्या पुस्तकातनं घेतलेला आहे. बघा लक्षात घ्या. सो अल्पाईन किंवा उपहिमनदीय प्रदेशात डोंगरावरून मृदा संत गतीने सरकते, याला काय म्हणतात, सॉलिफ्लोक्शन असं म्हणतात. याला मराठीमध्ये मातलोट असा शब्द आहे. जनरली मड फ्लो कसा असतो, मड फ्लो नाही म्हणत. इथे पर्टिक्युलरली शब्द काय आलाय, अल्पाईन किंवा उपहिमनदीय प्रदेशामध्ये जिथं खूप जास्त बर्फ असतो. आलं तुमच्या लक्षामध्ये. त्याच्यामुळे याला मड फ्लो म्हणता, काय म्हणतात, मातलोट असं म्हटलं जातं. मड फ्लो पेक्षा ही कॉन्सेप्ट थोडी वेगळी आहे कारण की ते शब्द आलाय अल्पाईन किंवा सब ग्लेशियल रिजन्स. राहील लक्षामध्ये. ओके, याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 58 बघा, वाऱ्याचे कार्य प्रभावीपणे होण्यास खालील बाबी आवश्यक आहे. पुन्हा जिओमॉर्फॉलॉजीवरचा प्रश्न आहे. आपण जिओमॉर्फॉलॉजीमध्ये किंवा भूपशास्त्रामध्ये काय बघतो, तर जेव्हा वारे वाहतात तेव्हा वाऱ्यांपासून वेगवेगळे भूरूप तयार होतात. मग हे जे वेगवेगळे भूरूप तयार होतात, हे भूरूप तयार होण्यासाठी फक्त वारा आवश्यक आहे का, नाही तर काही इतर कंडिशन सुद्धा त्या ठिकाणी असल्या पाहिजे. मग कुठल्या कुठल्या असल्या पाहिजे, पर्जन्याच्या प्रमाणापेक्षा बाष्पीभवनाचा दर कसा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. ठीक आहे, तरच तो भाग कसा होईल, कोरडा होईल. ओके, त्याच्यानंतर काय होईल, भूपृष्ठावरचा जो सुटा भाग आहे तो मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, जेणेकरून वाऱ्यासोबत तो वाहून जाईल. औषधांना उचलून वाहून नेणे एवढा वाऱ्याचा वेग असला पाहिजे, वारा जोरात वाहिला पाहिजे. वनस्पतींचे विरळ आच्छादन किंवा वृक्षांचा अभाव असला पाहिजे. जर का वृक्ष असतील तर काय होईल, त्या ठिकाणी अडथळा निर्माण होईल. मग इथे तुम्हाला किती स्टेटमेंट दिले, इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेले आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. मग याचं काय आहे, पर्याय क्रमांक 3, वरील सर्व विधाने योग्य आहेत. ओके, चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 60, इथे जगातील प्रमुख ज्वालामुखी क्षेत्र आणि ज्वालामुखी यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला चुकीची जोडी निवडायची आहे. पॅसिफिक महासागराभोवती असलेल्या पट्ट्यामध्ये, ज्याला आपण पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणतो, त्याच्यामध्ये कोटापॉक्सी हा जगातला सगळ्यात उंचावरील ज्वालामुखी आहे. हे बरोबर आहे. हा इक्वेडर देशामध्ये आहे आणि इक्वेडर कुठे येतो, पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये येतो. मध्य अटलांटिक रांग जे आहे म्हणजे काय, तर अटलांटिक महासागराच्या मध्यभागी जी सागरी कटक आहे त्याच्यावरचे जे ज्वालामुखी आहे, ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो, मध्य अटलांटिक रांगेतील ज्वालामुखी असं म्हणतो. आणि स्ट्रॉम्बेली आणि एटना हे दोघं इटलीमध्ये आहे. ते अटलांटिक महासागरात आहे का, नाही, तिथं तिकडे भूमध्य समुद्राच्या वरच्या बाजूला आहे. सो सेकंड पर्याय चुकीचा आहे. आणि मध्य भूखंडीय पट्टा म्हणजे काय आहे, तर जनरली आफ्रिकेतल्या ॲटलास माउंटेन पासून तर युरोपातले आल्प्स आणि भारतातल्या हिमालयापर्यंत जर का जगाचा नकाशा बघितला तर स्तरीत किंवा वली पर्वतांची एक अशी सलग तुम्हाला रांग दिसून येईल. रेंजेसची नावं वेगवेगळी आहे, पण जर का एकत्र केलं तर तुम्हाला एक सलग पट्टा आढळेल. त्याला आपण काय म्हणतो, मध्य भूखंडीय पट्टा असं म्हणतो. आलं तुमच्या लक्षामध्ये. आणि इथं आईसलँड, आता नाही, आईसलँड हा कुठे येतो, हा आहे तुमचा इथे मध्य अटलांटिक रिज मध्ये आहे. अटलांटिक ओशनचा जर का तुम्ही नकाशा बघितला ना, असा एस आकाराचा आहे आणि मध्यभागी मिड अटलांटिक ओशनिक रिज आहे. इथे बरोबर तुमचं आईसलँड आहे. सो आईसलँड कुठे आहे, आईसलँड मध्य अटलांटिक पट्ट्यामध्ये आहे आणि स्ट्रॉम्बेली आणि एटना मध्य भूखंडीय पट्ट्यामध्ये आहे. सो पर्याय क्रमांक ब आणि क हे काय आहे, या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणून उत्तर काय आहे याचा, पर्याय क्रमांक 4. तुम्हाला काय विचारली होती, इथे चुकीची जोडी त्या ठिकाणी विचारलेली होती. राहील तुमच्या लक्षात. ब आणि सी क चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 61 बघा, इथून पुढे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन सुरू होत आहेत. सॅव्हाना नावाचा जो गवताळ प्रदेश आहे त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. त्याच्या संबंधी तुम्हाला 4 त्या ठिकाणी विधानं दिलेली आहे. आता गवताळ प्रदेश जो आहे सॅव्हाना कुठे आढळतो, दोन्ही गोलार्धांमध्ये तुम्हाला 10 ते 20 अक्षवृत्ताच्या दरम्यान आढळतो. इथे विषुवृत्त आहे 10 to 20. इथं पहिलंच काय झालं तर 25 ते 35 नाही, इथे सगळे वाळवंट आहेत. ठीक आहे, 10 ते 20च्या मध्ये तुम्हाला गवताळ प्रदेश बघायला मिळतो. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. आता हे जे सॅव्हानामधले गवत असतात त्यांची उंची 3 ते 6 मीटर असते. त्यांना एलिफंट ग्रास किंवा मराठीमध्ये हत्ती गवत असं म्हटलं जातं. इथे कुठले लोक राहतात प्रामुख्याने, इथे जे लोक राहतात ते मसाई आहे, मसाई लोक, आणि त्यांचा चरितार्थ तिथल्या गुराढोरांवरती चालत असतो. सो यांची उंची 3 ते 6 मीटर आहे. बारमाही तुम्हाला हे गवत त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यामुळे ब, क आणि ड हे 3 स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर आहे. इथे तुम्हाला योग्य उत्तर निवडा म्हटलेलं होतं, म्हणून फक्त पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरं जर का तुम्ही बघितलं तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 62 बघा, इथे तुम्हाला काय विचारलं होतं, ध्रुवीय भागात ऋतूनुसार बर्फाच्छादनाची सीमा उत्तरे किंवा दक्षिणेकडे सरकते. उन्हाळा ऋतूमध्ये बर्फ वितळतो, त्याच्यामुळे बर्फाचे जिथपर्यंत बर्फ आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो बर्फाच्छादनाची सीमा. ठीक आहे, आईस कव्हरेज जे आहे. सो उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळे ती ध्रुवाकडे सरकते आणि हिवाळ्यामध्ये पुन्हा बर्फ पडला की ती काय होऊन जाते, खाली सरकते. सो पहिलं स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये वॉलरस आणि सील सारखे सजीव आढळतात, पेंग्विन मात्र आढळत नाही. पेंग्विन तुम्हाला दक्षिण ध्रुवाकडे बघायला मिळेल. आलं लक्षात. उत्तर ध्रुवामध्ये ध्रुवीय अस्वल आहे आणि दक्षिण ध्रुवावरती पेंग्विन आहे. क्लिअर. हा, सो त्याच्यामुळे इथं काय आहे, फक्त आणि फक्त विधान अ तेवढं बरोबर आहे. फक्त विधान अ योग्य आहे, विधान ब मात्र काय नाही तर त्या ठिकाणी योग्य नाही. आलं तुमच्या लक्षामध्ये. ओके, चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 63 कडे. वेगवेगळे प्रदूषक. आता बघा,
मागचे ज्या क्वेश्चन पेपर आहे आतापर्यंतच्या, जर का तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ दी जे एन्व्हायरमेंटल सायन्सचे क्वेश्चन आहेत ते 11वी आणि 12वीच्या पर्यावरणाच्या पुस्तकातून विचारले गेले. सो तुम्ही 11वी आणि 12वीचं पर्यावरणाचं पुस्तक त्या ठिकाणी वाचणं अपेक्षित आहे. जर का तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे तर ऑफिशियल ई बाल भारती नावाची वेबसाईट आहे, तिथं जायचं. तिथं बाजूला एक कॉलम येतो, तिथे इयत्ता निवडा, माध्यम निवडा आणि विषय निवडा. तुम्हाला PDF फॉर्ममध्ये सगळे पुस्तकं अवेलेबल आहे. लक्षात ठेवा ई बाल भारती, फक्त गुगलला जाऊन सर्च करा. सो तिथं तुम्हाला फोटोकेमिकल प्रदूषकांची यादी दिलेली आहे आणि इथे तुम्हाला मी काय दिलं होतं 5 फोटोकेमिकल प्रदूषक दिले होते आणि याच्यातलं काय विचारलं होतं फोटोकेमिकल प्रदूषक नसलेला पर्याय निवडा. याच्यामध्ये ओझोन, अल्डिहाइड्स, इथिलीन, सल्फर ऑक्साईड हे काय आहे सगळे फोटोकेमिकल प्रदूषक आहे. बेन्झिन तेवढा नाही, म्हणजे काय ब पर्याय नाही आणि ब पर्याय नसलेला काय आहे पहिला पर्याय आहे, फक्त ब. राहील लक्षात. सो याचं उत्तर आहे तुमचं पहिलं. पुढचं बघा, योग्य जोड्या जुळवा. हरितगृह वायू जे आहेत आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जन कुठल्या कुठल्या क्रियांमधून होतं त्या क्रियांची तुम्हाला काय दिलेली आहे या ठिकाणी यादी दिलेली आहे. ओके. सो जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड निघतो, खतांमधनं नायट्रस ऑक्साईड आहे, फोम आणि एरोसोलमधनं CFC आहे आणि वाहनांमधनं सल्फर ऑक्साईड त्या ठिकाणी बाहेर निघतो. मग बघा इथे 2, 1, 3 आणि 4 असा पर्याय कुठे आहे 2, 1, 3, 4 पर्याय क्रमांक 4. तो 64चं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 65. भारत सरकारने पर्यावरणपूरक उत्पादनांची सहज ओळखण्यासाठी 1991 मध्ये इकोमार्क नावाचा एक ट्रेडमार्क सुरू केला. जे पर्यावरणपूरक उत्पादन असतात त्यांच्यावरती इकोमार्क लिहिलेलं असतं आणि त्याचं एक साईन पण आहे मातीचं भांड. सो A आणि B स्टेटमेंट बरोबर आहे. आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन जे आहे ISO एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटसाठीचा जो कोड वापरतो तो आहे ISO 14000. तो 15000 आहे का नाही. लक्षात घ्या. वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवरती वेगवेगळे सिम्बल्स असतात, वेगवेगळे स्टँडर्डायझेशनचे हे असतात, लोगो छापलेले असतात. ओके. सो एन्व्हायरमेंटली जे फ्रेंडली प्रोडक्ट आहे त्याच्यावरती काय असतं इकोमार्क असतं, मातीच्या भांड्याचं चित्र असतं आणि खाली ISO 14000 असं लिहिलेलं असतं. हा 12वीच्या याच्यातनं घेतलेला प्रश्न आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो 2-3 क्वेश्चन शाळेच्या पुस्तकातनं आणि बाहेर काही प्रश्न इतर सोर्सेसमधून घेतलेले आहे. हे तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. पण किमान 2 ते 3 प्रश्न तुमचे शाळेच्या पुस्तकातले आहे. मागच्या वर्षी सुद्धा 3 प्रश्न हे तुमचे 11वी-12वीच्या पुस्तकातूनच आलेले आहे. सो एन्व्हायरमेंटला घाबरू नका. तुम्हाला फक्त काय करायचं आहे ते पुस्तकं तेवढे व्यवस्थित वाचायचे आहे. इथून पुढे हिस्ट्रीचे क्वेश्चन आहे तुमचे यतीन सर घेतील. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपली जी राज्यसेवेसाठीची 4 नंबरची जी टेस्ट झाली होती बघा, त्यातील इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते आज आपण बघणार आहोत बघा. त्यातला जो पहिला प्रश्न आहे बघा 66 नंबरचा जो प्रश्न आहे तुमचा, बरोबर. खालील विधानांचा विचार करायचा होता आणि विधानं जी आहेत ती कोणती योग्य आहेत. 1942ची जी चले जाओ चळवळ आहे बघा त्या संदर्भात हा प्रश्न होता. पहिलं स्टेटमेंट आहे बघा, ही चळवळ जी आहे ते 1942 मध्ये सुरू झाली असं दिलेलं आहे बघा. नंतर गांधीजींनी डू ऑर डाय, करा किंवा मरा, करो या मरो हा मंत्र दिला असं दिलेलं आहे. ही चळवळ पूर्णपणे अहिंसक होती असं दिलेलं आहे बघा. आणि या चळवळीचं नेतृत्व जे आहे थेट नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलं असं दिलेलं आहे बघा. आता बेसिकली तुम्हाला माहिती आहे बघा की असहकार आंदोलन असेल किंवा नंतर सविनय कायदेभंग आणि मग 42 मध्ये झाली चले जाओ किंवा छोडो भारत आंदोलन जे म्हणतो आपण ज्याला, बरोबर. तर ते आंदोलन जे आहे तर जशी पहिली 2 आंदोलन आहेत बघा, जसं असहकार किंवा सविनय, त्या पद्धतीने हे आंदोलन नाही दिसत. तर हे थोडंसं याला हिंसक स्वरूप पण थोडंसं दिसून येतं. कम्प्लिटली अहिंसक होती असं म्हणणं जे ते रॉंग राहील बघा. थोडंसं थर्ड स्टेटमेंट C नंबरचे जे आहे बघा, म्हणजे C जिथे आहे ते सगळंच रॉंग. एकाच प्रश्नावरनं सुद्धा पण तुम्हाला आन्सर येत होतं बघा, योग्य विचारलं होतं. आणि सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व केलं का ते पण तुम्हाला माहिती असेल की सुभाषचंद्र बोस 39 मध्ये जे आहे बघा फॉरवर्ड ब्लॉक स्थापन करतात, काँग्रेसमधून बाहेर पडतात. नंतर रशिया असेल किंवा त्या मार्गे जर्मनी असेल आणि जर्मनी नंतर सिंगापूर, बरोबर. सिंगापूर किंवा जपानमध्ये जे आहे ते आझाद हिंद सेनेचं जे आहे ते नेतृत्व करतात. या दरम्यान जे आहे ते भारतामध्ये नव्हतेच बघा, त्यामुळे त्यांनी नेतृत्व करण्याचा प्रश्न येत नाही. योग्य विधानं विचारली होती. अ आणि ब जे आहेत
ते विधान बरोबर आहे. ऑगस्ट 1942 बरोबर. क्रांती दिन तुम्हाला माहिती आहे, गवालिया टँक वगैरे तिथून सुरू केलं होतं. नंतर सगळ्या लिडर्सला जे अटक करण्यात आली. आणि डू ऑर डाय हा मंत्र म्हणजे असं म्हणतो ना आपण बघा, गांधीजींचं जे STS मेथड ज्याला म्हणतो आपण, स्ट्रगल ट्रू स्ट्रगल, हे थांबवून गांधीजींनी आता एक प्रकारे SS ज्याला म्हणतो आपण, सस्टेन स्ट्रगल, जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंतचा संघर्ष, या पद्धतीमध्ये रूपांतर झालं. असं ऑप्शनलला पण असं प्रश्न बऱ्याच वेळा बघ हिस्ट्रीच्या अनुषंगाने विचारून झालेत बघा. ओके, नेक्स्ट जो प्रश्न आहे बघा 67 नंबरचा जो क्वेश्चन आहे बरोबर. तर त्या 67 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा, कोणती विधानं चुकीची आहेत असं विचारले बघा बरोबर. 19व्या शतकातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींचा विचार करा आणि कोणती विधानं चुकीची तसं विचारलंय तुम्हाला. तर ब्राह्मण समाजाने उपनिषद आणि मूर्तीपूजेचा स्वीकार केला. मूर्तीपूजेचा स्वीकार केलाय का? बिलकुल नाही बरोबर. मूर्तीपूजेला ब्राह्मण समाज जे आहे ते स्वीकारत नाही, तर नाकारतो उलट बरोबर. म्हणजे हे विधान चुकीचंच आहे. तुम्हाला चुकीचंच विधान विचारले म्हणजे हे तर उत्तरात तुम्हाला आलंच पाहिजे बघा. आर्य समाजाने काय केले दिले असेल तर वेदांचा जो आहे तो शुद्धतावादी दृष्टिकोनातून प्रचार केला. आणि शुद्धी चळवळ तुम्हाला माहितीच आहे बघा, आर्य समाजाचा आहे. स्वामी दयानंद सरस्वती असतील किंवा नंतर स्वामी श्रद्धानंद असतील, ही शुद्धी चळवळ आणि वेदांचा शुद्धतावादी दृष्टिकोनातून प्रचार केला का? ऑब्व्हियसली गो बॅक टू वेदास त्यांचं वाक्यच आहे बघा बरोबर. रामकृष्ण मिशनने समाजसेवेचा आदर्श बाळगला आणि अद्वैत तत्वज्ञानावर भर दिला. बरोबर आहे बघा. रामकृष्ण मिशन जे आहे स्वामी विवेकानंदांच्या रिलेटेड असेल तर रामकृष्ण परमहंस त्यांचे जे गुरु होते त्यांच्या नावावरून बघा रामकृष्ण मिशन चालवतं. आणि समाजसेवा अनेक हॉस्पिटल्स, कॉलेजेस, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन स्थापन केल्या तुम्हाला दिसून येतं. आणि अद्वैत फिलॉसॉफी जे आहे बरोबर, या अद्वैत फिलॉसॉफीवर विश्वास असणारे जे आहे रामकृष्ण मिशनचं कार्य तुम्हाला माहीत असेल बघा. प्रार्थना समाज जो आहे 1867 मध्ये ज्याची स्थापना आहे बघा, आत्माराम पांडुरंग तरखडकर किंवा MG रानडे वगैरे असतील. MG रानडेंचंच नाव बघा, MG रानडे होते ज्यांनी जातनिरपेक्ष समाजरचना मांडली बरोबर. जाती प्रथा किंवा तोडण्यासाठीच किंवा जाती प्रथांचं जे अनिष्ट जाळ आहे बघा इथलं, की ज्यामुळं समाज कसा विखुरला गेला आहे हे ओळखूनच बघा प्रार्थना समाज या जातविरहित समाजासाठीच काम करायचं. त्यामुळे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे बघा. तुम्हाला विचारले कोणती विधानं चुकीची आहेत, फक्त विधान म्हणजे 1 नंबरचा जो ऑप्शन जे आहे ते तुमचं करेक्ट आन्सर इथं येतं बघा बरोबर. तर बरोबर आहे. सर्व विधान अचूक तर नाही, हा तर हे विधान चूक राहत आहे. तुम्हाला चुकीचे विचारले 67 जे आन्सर आहे ते 1 नंबर आन्सर आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 68 नंबरचा जो क्वेश्चन आहे, की क्रांतिकारक आणि त्यांच्याशी संबंधित घटना ज्या असतील किंवा त्यांनी कोणत्या कोणत्या घटनेत त्यांचा सहभाग होता याच्या जोड्या तुम्हाला विचारल्यात बरोबर. खुदिराम बोस मुझफ्फरपूरमध्ये बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न, इकडे रासबिहारी बोस आहे, उल्हासकर दत्त आहे, जतींद्रनाथ दास आहे बरोबर. खुदिराम बोस तुम्हाला माहिती आहे, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी हे मुझफ्फरपूरचा जो बॉम्ब हल्ला होता बघा याशी निगडीत होते. खुदिराम बोस यांना नंतर ब्रिटिश शासन अटक करतं बघा. प्रफुल्ल चाकी मात्र आत्महत्या करतात बघा, सुसाईड करतात बरोबर. तर ते मुझफ्फरपूर खटला जो आहे बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न बरोबर, किंग्सफोर्ड यांच्या गाडीवर बॉम्ब वगैरे टाकण्याचा प्रयत्न, तर त्याशी रिलेटेड बघा. रासबिहारी बोस गदर उठावाच्या रिलेटेड व्यक्ती आहेत की पुढे जाऊन नंतर इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करतात बरोबर. सुभाषचंद्र बोस यांच्या हवाले करून नंतर कॅप्टन मोहन सिंग वगैरे रिलेटेड हे रासबिहारी बोसच होते बघा. हार्डिंजवर बॉम्ब वगैरे टाकण्याचे जे जो कट झालेला होता बघा त्यात रासबिहारी बोस ज्यांनी गदर उठावाच्या रिलेटेड सुद्धा व्यक्ती आहेत. उल्हासकर दत्त परत एकदा अलीपूर बॉम्ब खटल्यातील सहभाग बरोबर. अलीपूर कॉन्स्पिरसी जे आहे बघा घोष ब्रदर्स अनुशीलन समितीच्या रिलेटेड बरोबर. म्हणजे खुदिराम बोस पण अनुशीलन समितीच्या रिलेटेड व्यक्ती आहे. उल्हासकर दत्त हे अलीपूर बॉम्ब खटल्यातील सहभागासाठी प्रसिद्ध आहेत बघा. आणि जतींद्रनाथ दास पहिले क्रांतिकारक बघा तुम्हाला माहित असेल की ज्यांनी उपोषण करून जे आपले प्राण त्यागले बघा बरोबर. लाहोर तुरुंगात ज्यांनी उपोषण केलं जतींद्रनाथ दास, पहिला मार्टियर ज्याला तुम्ही म्हणता क्रांतिकारक बरोबर, की ज्यांनी उपोषणाच्या द्वारे जे आहे ते आपले प्राण जे आहेत ते त्यागले. 4ही जोड्या जे आहेत बघा एकमेकांच्या समोरच जुळतात बघा. म्हणजे Aचं आन्सर 1, Bचं 2 अशा पद्धतीनेच ते आहे बघा. म्हणजे याचं जे आन्सर राहील बघा ऑप्शन नंबर 1 जो आहे, परत एकदा ऑप्शन नंबर 1 जो आहे तेच याचं करेक्ट आन्सर आहे बघा बरोबर. 1 2 3 4 क्रमाने अशा जोड्या लागतात. ओके,
नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 69 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, प्री 1857 रिवॉल्ट जे आहेत बघा 1857 पूर्वीचे जे काय उठाव आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळा आयोग प्रश्न विचारतो बघा. तर तसंच भूमीज उठाव जो आहे, भूमीज बंड, या भूमीज बंडाचं नेतृत्व कोणी केलं असं तुम्हाला विचारलंय बघा. GN सिंग जे बघा, गंगानारायण सिंह यांनी या भूमीज उठावाचं नेतृत्व केलं होतं. फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न आहे बघा. राजा रघुनाथ महतो असेल किंवा सिद्धू मुर्मू, तिलका मांझी, ही सगळी लोक जी दिसतात ना तुम्हाला, हे सगळी लोक काय दिसतात, हे ट्रायबल उठावाशीच निगडीत लोक आहेत बघा. जसं कोल रिबेलियन असेल, मुंडा रिबेलियन असेल, हो रिबेलियन असेल बघा, असे जसे आहेत. तसंच भूमीज उठाव जे आहे ते गंगानारायण सिंह यांच्याशी निगडीत उठाव आहे. इतर पण उठाव जे आहे ते याच्या माध्यमातून बघणं तुम्हाला अपेक्षित आहे बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा 70 नंबरचा, की प्राचीन भारतीय इतिहास आणि त्यातलं जे सोर्सेस आहेत हिस्ट्रीचे, साहित्य मूळ स्रोत, तर त्यातील विधानांचा विचार करा असं दिलेलं आहे बघा. ओके, एन्शियंट मधला प्रश्न आहे बघा. कौटिल्याचं अर्थशास्त्र, बरोबर, कौटिल्य किंवा ज्याला आपण आर्य चाणक्य म्हणतो, बरोबर, तर तो मौर्यांच्या प्रशासकीय आणि आर्थिक माहिती पुरवतो. ऑब्व्हियसली मौर्य साम्राज्य जे आहे बघा, किंवा चंद्रगुप्त मौर्य यांचा जो प्राईम मिनिस्टर ज्याला म्हणतो आपण, तो म्हणजे कौटिल्य आपण म्हणतो. आणि तो त्याचं जे पुस्तक आहे बघा कौटिल्याचं अर्थशास्त्र, त्याच्या माध्यमातून आपल्याला काय कळतं, मौर्यांची सगळी हिस्ट्री जी आहे ते समजते. कल्हाणाकृत राजतरंगिणी हे काश्मीरच्या इतिहासाचा मौल्यवान स्रोत आहे. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे बघा. कल्हाणा जो आहे बघा, म्हणजे कल्हाणाच्या राजतरंगिणीवर बऱ्याच वेळा UPSCने पण प्रश्न विचारून झालेत बघा, बरोबर. ऑप्शनलमध्ये पण हिस्ट्री ऑप्शनल जे आहे बघा त्याच्यामध्ये पण हे प्रश्न विचारून झाले बघा. कल्हाणाचा राजतरंगिणी जे आहे, काश्मीरची जी हिस्ट्री आहे, मग क्वीन डिड्डा असेल किंवा लोहारा डायनास्टी, उत्पला डायनास्टी, कसं काश्मीरमध्ये जे आहे इस्लामचा उदय कधी झाला वगैरे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कल्हाणाने मांडलेल्या बघा. ट्रू सोर्स ऑफ हिस्ट्री मानलं जातं ज्याला, बरोबर. तर काश्मीरच्या इतिहासाचा मौल्यवान स्रोत आहे का? ऑब्व्हियसली आहे. महावंश जे आहे बघा, हे पाली भाषेत लिहिलेले बौद्ध धर्मग्रंथ आहे असं दिलेलं आहे बघा, बरोबर. महावंश तुम्हाला माहिती आहे का? महावंश जे आहे ते कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे? तर पाली भाषेत लिहिलेलं आहे का. बुद्धांची जी भाषा आहे बघा, बुद्ध लिटरेचर, नंतरच्या काळात संस्कृत भाषेत पण आहे, पण हे पाली भाषेत लिहिलेलं आहे बघा. आणि पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी, बरोबर, पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी हे मौर्य दरबारातील कवीने लिहिलेले. आता हे पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी जे आहे बघा, याच्यामधून तुम्हाला भारताचा जो व्यापार आहे प्राचीन काळातील, तर हे रोमन अकाउंट आहे बघा, रोमन सोर्स आहे, ज्याच्यातून भारतामध्ये जे आहे भारताचा व्यापार तोल किती भारताच्या बाजूने होता, किंवा भारतामध्ये किती जे आहे ते रोमन सोनं जे आहे ते चाललंय असं त्यामध्ये मेन्शन केलंय बघा. अशी चिंता व्यक्त केली बेसिकली. पण ह्याचा जो ऑथर आहे तो निनावी किंवा अनॉनिमस आपण म्हणतो, की ऑथर कोण आहे हे समजलं ना. एवढंच माहिती आहे की रोमन अकाउंट आहे, ग्रीको रोमन अकाउंट ज्याला म्हणतो. त्यामुळे मौर्य दरबारातला कुठल्या कवीने वगैरे हे लिहिलेलं नाही. सी स्टेटमेंट जे आहे ते बघा, सी स्टेटमेंट जे आहे ते रॉंग स्टेटमेंट आहे, बरोबर. आणि ABD, बरोबर, म्हणजे 70 नंबरचा जो क्वेश्चन असेल बघा, त्याचं जे आन्सर असेल तुमचं ते 4 नंबर हे त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, 70 जो क्वेश्चन असेल त्याचा आन्सर असेल 4, कारण सी स्टेटमेंट जे आहे ते रॉंग होऊन जातं बघा. मौर्य दरबारातील कवी नाही, तर हे एक ग्रीको रोमन लेखकाने लिहिलेले. ते लेखकाचं नाव माहीत नाही, पण ते मौर्य दरबारातला कवी नाही येतो. ओके, पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी. इरिथ्रियन सी कशाला म्हणतात एकदा कमेंटमध्ये मला सांगा बरं. इरिथ्रियन सी असं कशाचा मेन्शन केलेला आहे? ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 71 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, की डॅश डॅश यांनी जे आहे ते 1918 मध्ये बॉम्बे येथे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद जे आहे, विठ्ठलरामजी शिंदे जे भरवायचे बघा, म्हणजे 1912च्या सुरुवातीला जे आहे ते त्यांनी महाराष्ट्रात सुरू केले त्या, आणि नंतर 1917 पासून जे आहे ते या परिषदा ज्या आहेत तर ते ऑल इंडिया लेवलला जे आहे अखिल भारतीय स्तरावर आयोजित करायला सुरुवात केला. तर 18ची जी परिषद आहे तर त्याचं अध्यक्षपद कुणाकडे दिलं तर असं तुम्हाला विचारलंय बघा. करेक्ट आन्सर जे आहे बघा महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड जे आहे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली होती बघा. टिळकांनी पण इथं उपस्थित लावली होती. आणि ते तुम्हाला माहीत असेल बघा, टिळक आणि वीरा शिंदे जे आहे, टिळक जे म्हणले होते की मी सार्वजनिक जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही, आणि मग विठ्ठलरामजी शिंदे हे लिखित देण्याची त्यांना विनंती वगैरे करतात. तर ते यावेळेसच बाबा आहे बघा,
महाराजा सयाजीराव गायकवाड जे आहे बडोद्याचे महाराज, तर ते याचे अध्यक्ष होते बघा. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी प्रचंड मदत पण केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असतील किंवा विठ्ठलरामजी शिंदेंना पण प्रचंड मदत केली होती. बरोबर. मागं सयाजीराव गायकवाडांनी जो प्रश्न विचारला होता बघा, दलित मित्र हा पुरस्कार वगैरे, बरोबर, तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये पण हा प्रश्न बघू शकता बघा तुम्ही. चोल स्थापत्य कला जे आहे त्याच्याबाबत पुढील विधानांचा विचार केला. स्टेटमेंट दिलेत बघा. चोल काळातील जे मंदिर आहे तर त्यात वायव्य भारतातील नागर शैलीचा प्रभाव. ऑब्विसली पहिले स्टेटमेंट एकदम कॉन्ट्रास्टिंग स्टेटमेंट आहे बघा. चोल साम्राज्य जे आहे ते दक्षिण भारतात आहे. द्रविडियन कल्चर, द्रविडियन आर्किटेक्चर ज्याला म्हणतो आपण, द्रविडा स्टाईल ऑफ आर्किटेक्चर, तर त्याचा प्रभाव आहे. नागर शैलीला येत नाही, वायव्य भारत तर येतच नाही. बरोबर. बृहदेश्वर मंदिर जे आहे हे चोल साम्राज्याचं आहे बघा. एक अखंड दगडात कोरले आणि त्याच्या स्थापनेत कोणताही सिमेंट जो आहे तो वापरलेलं नाही. बरोबर आहे बघा. हे सुद्धा वाक्य जे आहे की सिमेंटचा वापर नाही बघा त्याच्यामध्ये. बरोबर. सिमेंटचा वापर दिसत नाही. बृहदेश्वर मंदिर किंवा यालाच राजराजेश्वर, राजराज चोला जो होता बघा त्यांनी हे बांधलेलं मंदिर आहे. बरोबर. त्यामुळं याला जे आहे ते राजराजेश्वर मंदिर आपण म्हणतो. बरोबर. स्टेटमेंट बरोबर आहे की सिमेंटचा वापर आहे का, तर नाहीच केलेला, म्हणजे नाही दिलेलं आहे. बरोबर आहे बघा वाक्य. बरोबर. पहिलं स्टेटमेंट आहे ते रॉंग होऊन जातं. दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे बघा. चोल मंदिरांच्या भिंतीवर धार्मिक विषय, त्याचबरोबर शाही दरबार, लष्करी विजय, नृत्य शैलीचे देखील सजीव चित्रण दिसते बघा. बरेच इन्स्क्रिप्शन आहे त्याच्या. नंतरच्या काळात पण याच्यामध्ये इन्स्क्रिप्शन आहे. जसं मिलिटरी कॉन्क्वेस्टचे जसे आहेत ना चोल साम्राज्याच्या वेळेस आहेत, नंतर पण इव्हन मराठा साम्राज्याचा जो सगळ्यात मोठा शिलालेख जो दिसून येतो तुम्हाला तो ह्या बृहदेश्वराच्याच मंदिरावर दिसून येतो. तंजावर इथले जे मंदिर आहे. बरोबर. त्यामुळे बाकीचे पण गोष्टींची माहिती तुम्हाला कळते. दुसरं पण स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. कोणती विधानं अचूक आहेत विचारले बघा, म्हणजे बरोबर कोणती. ब आणि क जे आहेत म्हणजे बी आणि सी. बरोबर. स्टेटमेंट 2 नंबरचा जे ऑप्शन आहे बघा ते ह्याचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. पहिले स्टेटमेंट रॉंग होऊन जाईल. इथं द्रविड शैली पाहिजे होते बघा आणि वायव्य भारत नाही तर दक्षिण भारत पाहिजे होतं. ओके. पुढचा जो प्रश्न आहे बघा, विजयनगर साम्राज्य, त्याचा राजवंश आणि त्यांच्याशी संबंधित जी घराणे आहेत किंवा त्यांच्या संबंधित जे राजे आहेत बघा. बरोबर. तर ते विचारले बघा. तुम्हाला हे माहित असेल बघा, संगमा डायनास्टी, सलुवा डायनास्टी, तुलुवा डायनास्टी आणि अरविडू डायनास्टी अशा 4 ज्या आहेत त्या वंश जे आहेत ते विजयनगरमध्ये होऊन गेले बघा. पर्टिक्युलरली तुलू राजवंशातला प्रसिद्ध राजा सगळ्यांना माहिती आहे. तुलुवामधला प्रसिद्ध राजा सगळ्यात प्रसिद्ध असलेला कृष्णदेवराय सगळ्यांना माहीत असतो बघा. हे जरी तुम्हाला माहीत असतं म्हणजे सीचं 1 जरी उत्तर तुम्हाला माहीत असतं बघा, हे सीचं 1 जरी आलं असतं. आणि संगमा साम्राज्य म्हणजे संगम हे याच क्रमाने बघा SST अशा पद्धतीने असतं बघा. तुम्ही लक्षात ठेवता. संगम जे आहे किंवा विजयनगर साम्राज्य ज्यांनी सुरू केलं हरिहरा आणि बुक्का म्हणजे Aचं 2 जरी आलं असतं बघा, Aचं 2 आणि Cचं 1 तरी तुम्हाला तुम्ही उत्तरापर्यंत डायरेक्ट जात होता बघा. बचं 4 आन्सर. सलुवा डायनास्टीचा नरसिम्हा जे आहे ते राजे होते म्हणजे अरविडू डायनास्टीचे तिरुमल. अशा पद्धतीनं उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. तुलू राजा पर्टिक्युलर जे तुलुवा वंशाचा राजा जे आहेत बघा कृष्णदेवराय, जो प्रचंड प्रसिद्ध असणारे बघा कृष्णदेवराय जे आहेत त्यांच्यावर बऱ्याच वेळा UPSCने किंवा राज्यसेवेने पण प्रश्न विचारून गेलेत बघा. तर ते तुलू राजवटीचे होते. संगमा तुम्हाला हे जरी माहीत असतं की हे सुरुवातीला आहे आणि हरिहरा बुक्का जे आहेत ते हरिहरा आणि बुक्का यांनी काय केलं तर विजयनगर साम्राज्याची स्थापना केली ती बेसिकली. तरी पण ते आन्सरपर्यंत जे आहे ते तुम्ही गेला असता. अरविडू डायनास्टी, तिरुमल राजे आणि नरसिम्हा जे आहे ते सुलुवा डायनास्टी. आणि अशा क्रमाने बघा संगमा, सलुवा, तुलुवा आणि अरविडू. बरोबर. SST अशा क्रमाने जे आहेत ह्या डायनास्टीज राजवंश जे आहेत ते त्यांचा क्रोनॉलॉजिकली क्रम आहे बघा. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 74 नंबरचा जो क्वेश्चन आहे की पुणे करार आणि या पुणे कराराबद्दल विधानांचा विचार करायला तुम्हाला सांगितले. तर पुणे करार कशासाठी होता बेसिकली तर अस्पृश्य समाज जो आहे अनटचेबल जे आहे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ न देणे आणि संयुक्त मतदारसंघ म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट न देता जे आहे ते जॉईंट इलेक्टोरेटमध्ये जे आहे तर
त्यांना जे ते प्रतिनिधित्व देणे हा याचा उद्देश होता बेसिकली. स्टेटमेंट बरोबर आहे बघा. पुणे करार जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्यामध्ये झाला होता बघा. गांधीजींच्या वतीने जे आहे मदन मोहन मालवीय यांनी साईन वगैरे केली होती आणि दलितांना सेपरेट इलेक्टोरेट ज्याला म्हणतो आपण स्वतंत्र मतदारसंघ नको, कारण असं केलं तर हिंदू धर्मामध्ये जे आहे ते फूट पडून राष्ट्रीय चळवळीला कुठेतरी धोका होईल असं गांधीजींना वाटत होतं. तर ते जे कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणू शकतो आपण एक पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज, तर ते म्हणजे पुणे करार आहे बेसिकली. तर ते सेपरेट इलेक्टोरेट नाही दिल्या, जागा ज्या आहे त्या राखीव ठेवून वाढवण्यात आल्या. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे बघा. या करारामुळे गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात मतभेद दूर झाले आणि अस्पृश्यतेच्या विरोधातील चळवळ पूर्णतः एकसंध झाली. बरोबर, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे बघा. पूर्णतः एकसंध झाली का? अजिबात नाही. बरोबर, गांधीजी आणि आंबेडकरांची जी वैचारिक मतभेद आहे ते काय राहिले बघा. आणि चातुर्वर्ण किंवा कास्ट सिस्टीमवरनं पण होते. आणि हरिजन सेवक संघ असं जरी आंबेडकरांनी गांधीजींनी जरी सुरू केलेलं असलं बघा, तरी आंबेडकरांचं अस्पृश्य उद्धारासाठीचं कार्य सेपरेट सुरूच राहिलं, गांधीजींचं कार्य सेपरेट सुरू राहिलं. म्हणजे एक संध वगैरे काही ही चळवळ सुरू झाली असं म्हणणं बरोबर राहणार नाही. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. पुणे करारामध्ये अनुसूचित जातींसाठी सरकारी नोकऱ्या किंवा शिक्षण यात आरक्षण देण्यात यावे यासाठी स्पष्ट तरतूद नव्हतीच बघा. तरतूद हे सगळं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, राजकीय हमी किंवा राजकीय प्रतिनिधित्वासाठी चाललं होतं. त्यावेळेसचा हे सरकारी नोकऱ्या किंवा शिक्षणाचं देण्यात यावे अशा काही तरतुदी याच्यामध्ये नव्हत्याच. त्यामुळे तिसरं पण स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त बस विधान जे आहे ते चुकीचं आहे बघा. तुम्हाला जे आहे बघा अचूकच विचारले, म्हणजे अ आणि क जे आहे, ए आणि सी जे आहे ते अचूक विधान आहेत बघा. परत एकदा स्टेटमेंट 1 जे आहे, ऑप्शन नंबर 1 जे आहे ते ऑप्शन नंबर 1 बरोबर आन्सर आहे बघा. केवळ ए आणि सी ही विधानं जी आहेत ते बरोबर आहेत, अचूक आहेत. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 75 नंबरचा क्वेश्चन, की नेता किंवा नेत्यांची जे आहे योगदान काय काय आहे, तर ते तुम्हाला विचारले बघा. एस.एम. जोशी, बरोबर, एस.एम. जोशी, आचार्य आत्रे, सेनापती बापट, केशवराव जेदे, सगळी जी मंडळी बघा ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस ऍक्टिव्ह असणारी जी मंडळी आणि त्यांचं काय काय योगदान आहे ते विचारले बघा. आचार्य आत्रे सगळ्यांना माहीत असतात बघा. आचार्य आत्रे मराठा असं जहाल वृत्तपत्र की मराठ्याच्या माध्यमातून जे आहे ते महाराष्ट्राच्या एकीकरणाची ज्योत ज्यांनी पेटवत कायम ठेवली बघा या मराठा वृत्तपत्रांनी. आत्रेंचंच न्यूजपेपर आहे बघा, जळजळीत भाषणांसाठी प्रसिद्ध. म्हणजे 2चं जे आहे समोरची जोडी बघा दिसून येते तुम्हाला. ब ला जे आहे 2, बरोबर, ब ला जे आहे 2, इथं आणि इथं जे आहे बघा दोन्हीकडे आहे. म्हणजे हे डायरेक्ट स्टेटमेंट जे आहेत ते रॉंग होऊन जातात बघा. एस.एम. जोशी संयुक्त महाराष्ट्र समितीचे संस्थापक, म्हणजे आधी संयुक्त महाराष्ट्र परिषद आहे बघा, नंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्र समिती. या समितीचे अध्यक्ष कोण होते तर एस.एम. अण्णा म्हणतो, बरोबर, एस.एम. जोशी ज्यांना म्हणतो आपण, एस.एम. जोशीच आहे बघा. म्हणजे अचं जे आहे ते 1 जे आहे तेच करेक्ट आन्सर होऊन जातं बघा. म्हणजे इथं दोन्हीकडे आहे बघा परत एकदा, बरोबर. केशवराव जेदे महाराष्ट्र कारणाचे सुरुवातीचे काँग्रेस समर्थक, बरोबर आहे. जेदे जे आहेत म्हणजे आधी ब्राह्मणेतर संघटनेशी निगडीत, नंतर म्हणजे ब्राह्मणेतर पक्ष ज्याला म्हणतो आपण त्याशी निगडीत, नंतर काँग्रेस आणि मग शेकापमध्ये पण रोल आहे बा केशवराव जेदे, पण सुरुवातीचे काँग्रेस समर्थक, बरोबर. कारण सेनापती बापट पुण्यात तुम्हाला माहिती आहे बा, पुण्यात जेव्हा संयुक्त म्हणजे स्वातंत्र्य झालं तेव्हा ध्वज फडकवायचा मान यांच्याकडे आहे. संयुक्त महाराष्ट्राचा ध्वज त्यांनीच फडकवला. तर सेनापती बापटांवर बऱ्याच वेळा प्रश्न आला बघा. सेनापती बापट संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आहे, गोवा मुक्ती संग्रामात आहेत, मुंबईत गिरणी कामगारांचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये आहेत, मुळशी सत्याग्रहात आहेत. मुळशी सत्याग्रहामुळे त्यांना सेनापती म्हणतात. हा ध्वज फडकवला तर ते सेनापती. म्हणजे परत एकदा समोरासमोर जे आहेत बघा याची उत्तर आहेत बघा. म्हणजे 1, 2, 3, 4 जे आहे ते जे करेक्ट आन्सर आहे बघा. म्हणजे 75 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, तर 4 नंबर जे आहे ते त्याच्या करेक्ट जोड्या तुम्हाला दिसून येतात बघा. ओके, ऑप्शन नंबर 4 जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 76 नंबरचा जो क्वेश्चन आहे. ओके, 10व्या आणि 11व्या शतकात जे आहे काश्मीरवर राज्य करणारे क्वीन डिड्डा जे आहे, क्वीन डिड्डा जे आहे तर ती कोणत्या डायनास्टीची जी होती,
असं ते तुम्हाला विचारलेलं आहे बघा. क्वीन डिड्डा यांच्यावर म्हणजे तुम्हाला आपल्या रजिया सुलताना वगैरे माहीत असते बघा, पण क्वीन डिड्डा बऱ्याच जणांना माहीत नसते. आणि क्वीन डिड्डाबद्दलची माहिती मग अशी जे कलहानाचा राजतरंगीने सांगितलं त्याच्यामध्ये पण या क्वीन डिड्डाचा संबंध आहे बघा. आणि काश्मीरमध्ये ज्या डायनॅस्टी झाल्या बघा, काराकोटा डायनॅस्टी आहे, उत्पला आहे, डोगरा पण डायनॅस्टी नंतर जम्मू काश्मीर भागातच आहे बघा, पण ते नंतरची खूप डोगरा बरोबर. गोंड मात्र हे छत्तीसगड रिजनमध्ये, मी छोटा नागपूर प्लॅटो तिथली आहे, त्यामुळे डोगरा तर ऑब्विसली गोंड जे आहे ते अजिबात येत नाही बघा उत्तर. मग क्वीन डिड्डा जे आहे तर ती उत्पला साम्राज्याच्या रिलेटेड आहे. म्हणजे बाय बर्थ जर तुम्ही विचारलं तर बाय बर्थ जन्मानुसार जे आहे ती लोहारा साम्राज्याशी रिलेटेड असणारी महिला आहे आणि राणी आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे तिचं लग्न जे आहे ते झालं तर ते उत्पल जे घराणं आहे, उत्पल घराण्यात जे आहे त्यांचं लग्न झालेलं होतं. आणि समर्थपणे राज्यकारभार करणारी अर्ली मिडिवल इंडिया सुरुवातीच्या मध्ययुगीन काळातली एक प्रमुख प्रशासक म्हणून क्वीन डिड्डाचं नाव घेतलं जातं बघा. कॅथरीन ऑफ काश्मीर वगैरे त्यांना म्हणतात बघा क्वीन डिड्डा. ओके, तर त्या उत्पल साम्राज्याशी रिलेटेड बघा. जन्माने म्हणलं तर त्या लोहारा साम्राज्याशी रिलेटेड आहे. लग्न करून जे आहेत ते उत्पला साम्राज्याच्या निगडीत व्यक्ती आहेत बघा. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे बघा इथं ऑप्शन नंबर 3 जे आहे तर 3 त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ओके, 77 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन की थिओसॉफिकल सोसायटी, त्याबाबत खालील विधानांचा विचार केला. थिओसॉफिकल सोसायटी जी आहे बघा, बाकीच्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींपेक्षा थोडीशी वेगळी आयडिओलॉजी असलेली ही सोसायटी तुम्हाला दिसून येते, की जी थोडंसं इन्कार्नेशन थिअरी ज्याला म्हणतो आपण, अवतार सिद्धांत किंवा रिबर्थ पुनर्जन्म अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे, थोडंसं प्राचीन जे विजडम आहे किंवा एन्शियंट विजडम किंवा प्राचीन ज्याला नॉलेज आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यावर विश्वास ठेवणारी अशी जी सोसायटी आहे बघा, त्याला आपण ओळखतो. तर या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875 मध्ये अमेरिकेमध्ये झाली का? ऑब्विसली अमेरिकेत झाली. आणि नंतर त्यांनी हेडक्वार्टर जे आहे ते आडियार इथे आणलं बरोबर, आडियार चेन्नई जवळ. स्थापना जी आहे ती अमेरिकेमध्ये झाली का? बरोबर आहे बघा. ॲनी बेझंट त्या भारतातील थिओसॉफिकल सोसायटीच्या संस्थापक विचारले बघा, संस्थापक आहेत का? नाही, थिओसॉफिकल सोसायटीच्या रिलेटेड व्यक्ती आहेत, संस्थापक नाही. संस्थापकात तुम्ही कोणाचं नाव घेताल? मॅडम ब्लावस्कींचं नाव घेताल किंवा कर्नल आलकॉट यांचं नाव घेताल बघा, HS आलकॉट. तर संस्थापक आहेत काय? नाही, तर संस्थापक नाही आहेत. म्हणजे दुसरं स्टेटमेंट डायरेक्ट रॉंग होऊन जातं बघा. भारतीय संस्कृती, सार्वजनिक बंधुत्व, अध्यात्म यावर भर दिला बघा. हे आता सांगतो बघा, हे थोडंसं वेगळं दिसतं, तर अध्यात्मावर भर दिला बरोबर आहे बघा. हेच त्याचं वेगळेपण आहे बघा. आणि योग्य विधानं तुम्हाला विचारले, योग्य उद्याचं नाही आहे बघा फक्त याच्यात बरोबर. A आणि C परत जे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे बघा बरोबर. फक्त विधान अ आणि क, A आणि C जे आहेत ते बरोबर आहेत बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बघा की व्हाईसराय आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या युद्धांबाबत दिलेल्या ज्या जोड्या आहेत त्याचा विचार करा. लॉर्ड कॅनिंग यांच्या कालखंडात 1857चा उठाव झाला का? बरोबर आहे का? लॉर्ड कॅनिंग 1857चा उठाव. आणि तुम्हाला माहिती आहे की लास्टचे गव्हर्नर जनरल किंवा पहिले व्हाईसरॉय आपण ज्यांना म्हणतो ते लास्टचे गव्हर्नर जनरल इन द सेन्स की 1857च्या आधी बरोबर. म्हणजे गव्हर्नर जनरल नंतर पण म्हणतच राहिले. व्हाईसरॉय म्हणजे काय, फक्त थेट राणीचा प्रतिनिधित्व म्हणून काम केलं तर त्याला व्हाईसरॉय. पहिले व्हाईसरॉय म्हणून जर कोणी काम करतो लॉर्ड कॅनिंगच आहेत. हीच होते बघा 1857च्या उठावाच्या वेळेस. पण पहिली जोडी जी आहे ते बरोबर आहे बघा. लॉर्ड लिटनचा जुलमी कारभार, वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट वगैरे, आर्म्स ऍक्ट आणणारा व्यक्ती. आणि दुसरा अँग्लो अफगाण वॉर पण यांच्याच कालखंडात झालं बघा. 1876 to 80चा जो कालखंड आहे तो लॉर्ड लिटन यांचा कालखंड आहे बघा. आणि दुसरं अँग्लो अफगाण वॉर झालं ते याच्याच कालखंडात झालं. लॉर्ड कर्झन याच्या काळात पहिलं महायुद्ध. लॉर्ड कर्झन म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहे बघा? बंगालच्या फाळणीसाठी प्रसिद्ध असणारा व्यक्ती बरोबर. ज्याच्या कालखंडात अनेक कमिशन्स आणि ओमिशन्स आले, आपण असं म्हणतो रॅली कमिशन सारखे कमिशन आले बघा बरोबर. पोलीस रिफॉर्मसाठी फ्रेझर कमिशन आणले, अशा बरेचसे कमिशन आणल्या. 1899 ते 1905 जे आहे ते लॉर्ड कर्झनचा कालखंड आहे. आणि तुम्हाला पुढे जोडी दिली बघा पहिलं महायुद्ध. पहिल्या महायुद्धाची सुरुवातच 1914 मध्ये बरोबर. 1914 ते 18 जे आहे ते पहिलं महायुद्ध आहे. त्यामुळं पहिलं महायुद्ध ह्याच्यानंतर 10 वर्षांनी आले बघा. ही जोडी जी आहे ते बरोबर नाही बघा. पहिल्या दोन्ही जोडी ज्या आहेत A आणि B बरोबर आहे. कोणत्या जोड्या योग्य विचारले परत एकदा? अ आणि ब फक्त ह्या म्हणजे
2च जोड्या ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 79 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, असहकार आंदोलन जे आहे आणि त्या असहकार आंदोलनाच्या वेळेस वेगवेगळी किताबं जे आहेत, वेगवेगळे पुरस्कार जे आहेत त्यांचा त्याग करण्याचं ठरलं होतं बघा. आणि त्याबाबत खाली जे विधानं दिले तर त्यांचा विचार करण्याचं असं तुम्हाला दिले. सुब्रमण्यम अय्यर जे आहेत बघा, दक्षिण भारतातील काँग्रेसचे प्रमुख नेते, बरोबर, यांनी सर हा किताबाचा त्याग केला. बरोबर आहे बघा, सर सुब्रमण्यम अय्यर ज्यांना म्हणायचे, यांनी सर किताब जो आहे तो सोडून दिला होता बघा. जवाहरलाल नेहरू यांनी राय बहादूर हा ब्रिटिश किताब परत केला. राय बहादूर ही पदवी किंवा किताब जो असायचा तो बऱ्याच लोकांना दिलेला होता बघा आणि तो पण परत करण्यात आला होता. जवाहरलाल नेहरूंना मात्र असा काय राय बहादूर वगैरे दिलेला नव्हताच, त्यामुळे त्यांनी परत करण्याचा काय प्रश्नच येत नाही. बरोबर, ब जे आहे स्टेटमेंट ते डायरेक्ट रॉंग होऊन जातं. किताबांचा त्याग जो आहे तो कशासाठी केला जायचा तर ब्रिटिशची नैतिक सत्तेच्या विरोधातील पाऊल, एक सिम्बॉलिक विरोध जे आहे किंवा ब्रिटिश सत्ता जे रूल करते बघा याला नैतिक आधार नाही हे दाखवण्यासाठी जे आहे ते असं केलं जातं बघा. आता पण बऱ्याच बघा साहित्यिक किंवा काय गव्हर्नमेंटचा एखादा डिसिजन न आवडल्यावर पुरस्कार जे आहे पद्मश्री वगैरे परत करतात, ते अशाच अँगलने आहे बघा. त्याच पद्धतीने हे केलं होतं बघा. कोणती विधानं बरोबर आहे? अ बरोबर आहे, क बरोबर आहे, बरोबर, ए आणि सी बरोबर आहेत बघा. ब जे आहे राय बहादूर जवाहरलाल नेहरूंनी किंवा पंडित नेहरूंनी दिला असं नाहीच आहे, कारण त्यांना तो किताब दिलेला नव्हता, त्यामध्ये परत करण्याचा काही प्रश्न येत नाही. ओके, लास्ट 80 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, अरविंद घोष किंवा अरविंद घोष यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान जे आहे ते बरोबर आहे विचारलंय बघा. त्यांनी बंगालमधील अनुशीलन समितीची स्थापना केली. आता ऍक्च्युअलमध्ये ते जे गायडन्स म्हणून जे आहेत ते अरविंदो नक्कीच आहेत बघा, पण स्थापना त्यांनी केली का तर त्यांनी नाही केली. मोतीलाल घोष किंवा बारिंद्र कुमार घोष जे आहेत तर बारिंद्र कुमार घोष यांनी ह्या अनुशीलन समितीची स्थापना केली. डायरेक्ट अरविंदोंनी केली असं म्हणता येते का तर तसं नाही. बाळ गंगाधर टिळक यांचा त्यांनी काय देशद्रोहाच्या खटल्यात जे आहे बचाव केला 1908च्या वेळेस, बरोबर, असं दिलं बघा. ऍक्च्युअली तुम्हाला लेक्चरमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलं बघा, 1908 मध्ये जो त्यांच्यावर खटला भरला तर त्याचं जे बचावाचं काम आहे टिळकांच्यावर जे देशद्रोहाचे 3 वेळा खटले भरले बघा. 1897 मध्ये पण भरला गेला, 1908 मध्ये झालं बघा, आणि नंतरच्या काळात 1917च्या आसपास पण जे आहे तो तुम्हाला खटला दिसून येतो. आणि याचं जे यावेळेस जे बचावाचं काम जे आहे टिळकांचं ते मोहम्मद अली जिना यांनी केलेलं होतं बघा, ना की अरविंद घोष यांनी, बरोबर. हे पण स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. 1905चं काँग्रेसचं बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद अरविंदोंनी, ऑब्व्हियसली हे माहिती आहे बघा तुम्हाला. 1905चं जे सेशन आहे त्याचं अध्यक्षपद कोणाकडे तर गोपाळकृष्ण गोखल्यांकडे. 6चं जे सेशन झालं त्याचं कोणाकडे दादाबाई नौरोजी. स्वराज्य या शब्दाचा जे आहे 5ला जे आहे ते बंगालच्या फाळणीचा निषेध करण्यात आला बघा. 6ला जे आहे ते स्वराज्य या शब्दाचा मेन्शन. 7ला तुम्हाला माहिती आहे की सुरत या ठिकाणी सूरज स्प्लिट ज्याला म्हणतो आपण, सुरत फूट, बरोबर, मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये फूट पडली. 5चं सेशन गोखलेंच्या अंडर आहे, अरविंद घोष यांच्या नाही. ऑब्व्हियसली 3 स्टेटमेंट रॉंग आहे. 1905 मध्ये वंदे मातरम हे जहाल विचारांचं जे वृत्तपत्र सुरू केलं तर ते मात्र अरविंद घोष यांनी केलं होतं. वंदे मातरम असं वृत्तपत्र जे आहे त्याच्या माध्यमातून जनमत जे आहे ते ब्रिटिश शासनाविरुद्ध करण्याचं एक प्रमुख कार्य करणारे व्यक्ती अरविंद घोष. सेनापती बापट यांच्या खूप जवळचे सहकारी होते बघा. सेनापती बापटांचे जे आहे अरविंद घोष यांचे बरेचसे जे साहित्य आहे याचं मराठीमध्ये भाषांतर देखील केलं होतं बघा. त्यामुळं कोणतं विधान बरोबर आहे तर 80 नंबरचा जो क्वेश्चन तर ऑप्शन नंबर 2 जे आहे ते विधान बरोबर आहे. हे होते बघा हिस्ट्री या विषयाचे प्रश्न. ओके, धन्यवाद. चला सायन्सचे प्रश्न आपण बघूयात. सामान्य विज्ञान, ठीक आहे. सुरुवात जी आहे तर ती आपल्याला प्रश्न नंबर 81 ते 100 असे बघायला मिळणार आहे. टोटल 20 क्वेश्चन्स आहेत बघा. तर या संदर्भात पहिला जो प्रश्न आहे त्या संदर्भात आपण लॉजिक बघूयात. ओके, तर कदाचित जे आहे तुम्हाला इथे आकडेवारी पाहिल्याच्या नंतर असं वाटत असेल की क्वेश्चन जो आहे तो डिफिकल्ट लेवलचा आहे, पण असं बिलकुल पण नाही. ठीक आहे, तर बेसिकली तुम्हाला हा फॅक्ट फक्त माहिती पाहिजे की ध्वनी जे आहे, ध्वनीची जी चाल आहे, स्पीड ऑफ द साऊंड,
तर ही जसं आपण वायू रूपातून जे आहे फ्रॉम द गॅस टू द लिक्विड अँड सॉलिड या क्रमाने जे आहे तर ती वाढत जाते. समजा सुरुवातीला जर आपण बघितलं गॅस, राईट, त्यानंतर दुसरं आहे लिक्विड, त्यानंतर आहे सॉलिड. ओके, जसे तिन्ही माध्यमांमध्ये बदल झाला तशी ध्वनीची जी स्पीड आहे, जी चाल आहे, जो वेग आहे, तर तो काय होतो, वाढत जातो. मग सर्वाधिक कशामध्ये असणार, सॉलिडमध्ये आहे. सर्वात कमी कशामध्ये आहे, वायूमध्ये आहे, म्हणजेच हवेमध्ये. ठीक आहे, तर हा जो बेसिक प्रिन्सिपल आहे हा आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे बघा. ठीक आहे, तेव्हा ऑप्शन्स बघूयात. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, पहिलं ऑप्शन आहे 0 डिग्री सेल्सिअस तापमानावरील हवा, त्यानंतर पाणी दिलेलं आहे म्हणजे वायू, द्रव म्हणजेच लिक्विड, त्यानंतर दिलेलं आहे मानक परिस्थितीतील ऑक्सिजन, पुन्हा वायू इथे दिलेली आहे बघा. ठीक आहे, आणि शेवटचं दिलं आहे कक्ष तापमानातील लोखंड म्हणजेच सॉलिड. काय दिलेलं आहे, सॉलिड असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर सॉलिडमध्ये आपल्याला माहिती आहे जो वेग आहे ध्वनीचा हा काय असणार आहे, सर्वाधिक जास्त असणार आहे. ठीक आहे, मग अराउंड जे आहे बघा आपल्याला अप्रॉक्सिमेटली 5000 मीटर पर सेकंद एवढा वेग आपल्याला ध्वनीचा बघायला मिळतो. कशामध्ये, लोखंडामध्ये. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये प्रकाशावरती बघा पुन्हा वारंवारता आणि त्याचबरोबर त्याचा वेग जो आहे याच्यातील संबंध इथे विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की प्रकाश जेव्हा हवेतून काचेमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची वारंवारता ही बदलत नाही, याचं कारण म्हणजे काय. तर बघा दोन गोष्टी आहेत, दोन कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहे. एकतर प्रकाशाचा जो वेग आहे आणि त्याचबरोबर प्रकाशाची आहे वारंवारता, अशा दोन कन्सेप्ट आहेत बघा, फ्रिक्वेन्सी अँड स्पीड. ठीक आहे, स्पीड अँड फ्रिक्वेन्सी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रकाशाची जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवारता ही बदलत नाही आणि त्याचबरोबर ही वारंवारता त्याच्या सोर्सवरती डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन प्रकारचे लाईट्स आहेत, एक आहे रेड लाईट आणि दुसरा आहे ब्ल्यू लाईट. तर आता इथे वारंवारता आपल्याला माहिती आहे, निळ्या प्रकाशाची वारंवारता ही जास्त असेल. वारंवारता कशावरती डिपेंड करते, त्या सोर्सवरती डिपेंड करत असते बघा. ठीक आहे, त्याबरोबर वेग जो आहे वेगही कॉन्स्टंट असतो, पण कधी कॉन्स्टंट असतो, जेव्हा तो निर्वाचित घटकामध्ये असेल म्हणजेच व्हॅक्यूम मध्ये असेल तेव्हा. ठीक आहे, परंतु जसं माध्यम बदललं तसं वेग जो आहे प्रकाशाचा हा बदलत असतो. ठीक आहे, आता हे दोन नियम आपल्याला माहिती असल्यावरती क्वेश्चन जो आहे तो इझिली इथे सॉल्व्ह करता येतो. तर ऑप्शन जे आहेत बघा, वेग आणि तरंग लांबी दोन्ही समान असते. ठीक आहे, तर हे होऊ शकत नाही, कारण की तरंग लांबी जी आहे आपल्याला माहिती आहे ही स्वतःला ॲडजस्ट करत असते बघा. वेग आणि तरंग लांबी काय, जसं माध्यम बदललं तर स्वतःला ते ॲडजस्ट करत असतात. दुसरं आहे फक्त वेग बदलतो, तर फक्त वेग बदलत नाही, त्याचबरोबर तरंग लांबी सुद्धा बदलते. तिसरं आहे वारंवारता माध्यमावर अवलंबून असते, तर माध्यमावरती अवलंबून असते. कशावर अवलंबून असते, स्त्रोतावरती, ज्याला आपण सोर्स असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे स्त्रोताचा गुणधर्म असे आहे काय, वारंवारता. उत्तर काय असणार आहे 82चा 4 नंबर. 83 नंबर प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते भौतिक परिमाण जे आहे अशा प्रणालीतील किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर असा जो आहे आपल्याला एकक इथे दिलेला आहे. आता हा जो एकक दिलेला आहे तर याचा संदर्भ कुठे लागतो असा प्रश्न विचारलेला आहे बघा. तर आपण जर इथे बघितलं वर्क, कार्य, तर कार्याला हा दर्शवतो. कशाला दर्शवतो, कार्याला. मोमेंटमचा जर आपण विचार केला तर मोमेंटमचा काय असणार आहे, kg मीटर पर सेकंड. कशाचा, मोमेंटमचा. शक्तीचा जर आपण विचार केला तर शक्तीमध्ये जे आहे आपल्याला सेम बघायला मिळणार आहे, परंतु इथे फक्त क्यूब आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, इथे जे आहे शेवटी काय बघायला मिळणार आहे, क्यूब. तेव्हा हा जो मायनर डिफरन्स आहे क्यूबचा आणि स्क्वेअरचा, वर्क अँड पॉवर जे आहे दोन्हीमध्ये आपल्याला फरक लक्षात ठेवायचा आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिलेला आहे फोर्स, बल. तर बलाचं काय असणार आहे, यस, किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न नंबर आहे 84. दिलेला आहे ग्रहावरील गुरुत्वाकर्षणामुळे होणारे त्वरण कशावर अवलंबून असते. तर जे ग्रहाचे वस्तुमान आहे व त्रिज्या आहे ज्यावरती हे गुरुत्वाकर्षण काम करतंय याच्यावरती हे अवलंबून असतं. ओके, आता हे कसं कळणार आपल्याला, तर बेसिक जो आपला जो फॉर्म्युला आहे कशाच्या संदर्भात, ग्रॅव्हिटीच्या संदर्भात, तो आपल्याला बघायला मिळतो. स्मॉल जी आहे, स्मॉल जी इज इक्वल टू
लार्ज GM, त्यानंतर पुढे आहे R². R² म्हणजे काय, जे रेडियस आहे, जे त्रिज्या आहे, समजा इथे पृथ्वीची आपण घेतलेली आहे त्या संदर्भात त्याचं स्क्वेअर जे आहे ते इथे केलेलं आहे. त्याचबरोबर इथे ग्रॅव्हिटी जी आहे ती कॉन्स्टंट केलेली आहे. ओके, त्यानंतर जे स्मॉल जी आहे तर ते एक्सेलरेशन दिलेलं आहे. कशामुळे एक्सेलरेशन होत आहे, ग्रॅव्हिटीमुळे होणारे त्वरण म्हणजेच एक्सेलरेशन. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला जेव्हा आपण वाचतो तर याचं ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेला आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न नंबर आहे 85. v = u + at. आपल्याला माहिती आहे गतीचे जे काही समीकरण आहेत, इक्वेशन ऑफ मोशन, लॉ ऑफ इक्वेशन ऑफ मोशन, या संदर्भात हे समीकरण आहे. तर या समीकरणामध्ये खालीपैकी कोणत्या परिस्थितीत योग्य ठरते, तर बघा जेव्हा त्वरण एक समान असते त्याच वेळेस जे आहे आपल्याला अंतिम गती व जी सुरुवातीची गती आहे यांचा अनुमान आपल्याला लावता येतो बघा. ठीक आहे, त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे 86. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. सतत द्रव प्रवाह, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इन फ्लुइड फ्लो. आता बघा इक्वेशन आपल्याला बघायचं आहे, लक्ष कुठे पाहिजे, इक्वेशनकडे. काय दिलेलं आहे, A1 V1 = A2 V2, म्हणजे काहीतरी बरोबरी केलेली आहे, समान बरोबरी केलेली आहे, बरोबर. तर बरोबरचं चिन्ह जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे समीकरण काय दर्शवते, तर बेसिकली ते माहिती आपल्याला फ्लुइड बद्दल आहे. तर फ्लुइड शब्द कुठे बघायला मिळतो, तर आपल्याला जे आहे ऑप्शन नंबर 3 ओके तिथे बघायला मिळतो. त्याचबरोबर जे आहे ऑप्शन नंबर 1 इथे आपल्याला फ्लुइड जो आहे ऑप्शन जो आहे तो बघायला मिळतो बघा. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की समान जे आहे, ओके, प्रश्नाच्या मागचं जे लॉजिक आहे ते काय दिलेलं आहे. तर बेसिकली एक फ्लो जो आहे तर तो सेम असतो, म्हणजे तो सारखा आहे. बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे काय, सारखा आहे. जो प्रवाह आहे तो कसा आहे, सारख्या पद्धतीचा आहे. म्हणजेच काय, अपसंपीडीय द्रवासाठी जे आहे इनकॉम्प्रेसेबल फ्लुइड आयतन प्रवाह दर हा नेहमी जपला जातो, म्हणजेच मेंटेन असतो, म्हणजेच काय असतो, सेम पद्धतीचा असतो. म्हणजे एखादा फ्लुइड आहे बघा, याला जर तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाही तर त्याचा प्रवाह कसा असणार, सेम पद्धतीचा असणार आहे. ठीक आहे, उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर A. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न नंबर आहे 87. 87 नंबरचा प्रश्न आहे बघा. दिलेला आहे की खालीलपैकी कोणते विधानं योग्य आहेत असं विचारलेलं आहे. जर मोठ्या संख्येने लोकसंख्या असेल, यादृच्छिक संकरण होत असेल, तर उत्परिवर्तन, स्थलांतर, नैसर्गिक निवड होत नसेल तर ॲलिसची वारंवारता स्थिर राहते. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. आता हे सर्व जे आहे बघा वंशिकता जे आहे किंवा मग जे काही एव्होल्युशन थेरीज आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे, त्याच्यानंतर जेनेटिक आपण बघतो, जेनेटिक व्हेरिएशन, जेनेटिक हेरिडिटरी असेल, त्यावरती जो आहे हा प्रश्न फ्रेम केलेला आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर दुसरं जे आहे जनुकीय प्रवाह, जेनेटिक ड्रिफ्ट केवळ लहान लोकसंख्येवरती प्रभाव टाकतो. आता प्रवाह कसा आहे, लहान आहे, ओके, त्यामुळे याचा परिणाम कसा होणार, स्मॉल पॉप्युलेशन होते होणार. आणि जेनेटिक काय आहे, ड्रिफ्ट केलेले आहे, थोडासा तो सरकलेला आहे, बदल जो गेलेला आहे, पुढचे जे जीन्स पास झालेले आहेत त्या कशा आहे, कमी प्रमाणामध्ये पास झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे नैसर्गिक निवड ही एकमेव शक्ती आहे जी ॲलिलच्या वारंवारतात बदल करू शकते. तर नॅचरल सिलेक्शन जे सांगितलेलं आहे बघा, तर नॅचरल सिलेक्शनमुळे होतात का गोष्टी फक्त, तर असं होत नाही. नैसर्गिक निवड हे एकमेव कारण नाहीये. मग इतर कारण कोणते आहेत, इतर कारण जे आहे बघा पहिल्या याच्यामध्ये दिलेले आहे ऑप्शनमध्ये, उत्परिवर्तन, स्थलांतर, ठीक आहे, त्याच्यानंतर यादृच्छिक संकरण, म्हणजे पहिलं स्टेटमेंट आणि तिसरं स्टेटमेंट एकमेकांना काय आहे, कॉन्ट्रेडिक्टरी आहे. तर हे जर आपल्याला कळालं असेल तर ए आणि सी जे आहे ते सोबत इथे येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि 4 ऑटोमॅटिकली काय होऊन जातात, तिथे कट होऊन जाणार आहे बघा. ठीक आहे, त्याचबरोबर 1 आणि 3 मध्ये आपल्याला निवड करायची आहे, तर ऑप्शन नंबर 1 जे आहे ते याचा आन्सर असणार आहे बघा, कारण की इथे आपल्याला प्रूव्ह होतं, एक प्रकारची जी आहे हिंट इथे दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 88. खालीलपैकी कोणते विधाने जे आहेत योग्य आहेत. पहिला आहे प्लाझ्मा पेशी बी पेशींच्या प्रकारात येतात व अँटीबॉडीज निर्माण करतात. ठीक आहे, त्यानंतर स्मरण पेशी या केवळ, आता फक्त शब्द कोणता लक्षात ठेवायचा, केवळ, ओनली इथे शब्द जो आहे तो दिलेला आहे. तर हे बरोबर आहे का, नाही, हे चुकीचं आहे. टी लसिका पेशी ज्या आहे त्याचबरोबर बी, ओके, ह्या पण यांच्यामध्ये काय आहेत, समावेश आहेत बघा. ठीक आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढे आहे हेल्पर टी पेशी या बी पेशी व सायटोटॉक्सिन टी पेशी यांना सक्रिय करतात. ठीक आहे, हे काय आहे, बरोबर आहे.
तर ए आणि सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न आहे बघा, डार्विनची जी थेरी आहे, सिद्धांत, उत्क्रांतीचा सिद्धांत. ओके, या संदर्भात विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, व्यक्ती त्यांच्या जीवन काळात नैसर्गिक निवडीद्वारे विकसित होतात. आता इथे व्यक्ती शब्द नाही सांगितलेला, डार्विन यांनी काय सांगितला, लोकसंख्या. लक्षात ठेवायचं कधी पण काय सांगितलेलं आहे, लोकसंख्या. लोकसंख्या त्यांच्या जीवन काळामध्ये जे आहे नैसर्गिक निवडीद्वारे विकसित, म्हणजे पॉप्युलेशनचा विचार केला, पॉप्युलेशनमध्ये बदल घडून येतात, पॉप्युलेशनमध्ये एव्होल्युशन होतं, व्यक्तीच्या डायरेक्ट प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल जीवनात नाही. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. दुसरं दिलेलं आहे, निसर्गात जगणाऱ्यांपेक्षा जास्त संतती होते जे स्पर्धा निर्माण करतात. आता जे ऑफस्प्रिंग जे प्रोड्यूस होतात बघा, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होतं. शेवटी तेच म्हटलेलं आहे बघा, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ओके, ही जी थेरी आहे तर बी स्टेटमेंटमध्ये ती कुठेतरी रिफ्लेक्ट होते. सी सांगितलेलं आहे, उपयुक्त गुण असलेल्या व्यक्तींना जगण्याचा व पुनरुत्पादनाची जास्त संधी मिळते. ओके, मग पॉप्युलेशनवरती चर्चा केलेली आहे, जेवढी जास्त पॉप्युलेशन तेवढं जास्त एव्होल्युशन वगैरे जे आहे त्या गोष्टी पुढे होणार आहे बघा, सर्वायवलच्या संदर्भात. म्हणजे बी आणि सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 90. मानवी हृदय आणि रक्ताभिसरण संस्था या संबंधी खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. पहिलं दिलेलं आहे सायनोएट्रियल नॉड, ज्याला आपण SA नॉड असं म्हणतो. त्याला काय म्हटलं जातं, हृदयाचे नैसर्गिक पेसमेकर असं म्हटलं जातं. बरोबर, आर्टिफिशियल पेसमेकर जे आहेत तर ते आपण समजा सर्जरी वगैरे जर झाली असेल बायपासची तर आपण तिथे ते बसवतो, राईट. आर्टिफिशियल असतं पेसमेकर. पण जे निसर्गानं दिलेलं आहे जन्मापासून ते कोणतं असतं तर SA नॉड. का असतं, कारण की याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जी आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, एक प्रकारची विद्युत धारा जी आहे ही विद्युत धारा यामधून तयार होते. ठीक आहे, SA नॉड. पहिलं बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, उजवे आलिंद फुफ्फुस वाहिन्यांमधून ऑक्सिजनेटेड रक्त घेतात. तर उजवे आलिंद घेते का, नाही. कोणते घेते, डावे आलिंद जे आहे ते घेत असते बघा. ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. तिसरं आहे, फुफ्फुस धमनी ऑक्सिजन युक्त रक्त जे आहे फुफ्फुसांमार्फत नेतात. तर ऑक्सिजन युक्त नसणारे काय असणार आहे, डिऑक्सिजनेटेड असणार आहे. काय असणार आहे, डिऑक्सिजनेटेड, ज्याच्यामध्ये CO2 त्याचबरोबर ऑक्सिजन या दोन्हीचं मिश्रण असणार आहे. उत्तर काय असणार आहे मग, फक्त आणि फक्त विधान नंबर A जे आहे ते बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. HIV जो रोग आहे बघा त्या संदर्भात दिलेला आहे. HIV आजार संदर्भात खालीलपैकी विधाने योग्य आहे ते ओळखा. पहिलं स्टेटमेंट आहे, HIV हा एक ॲडिनो व्हायरस आहे. बेसिक जर गोष्ट तुम्ही वाचलेली असेल तर तुम्हाला हे माहिती आहे की HIV जो आहे कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, रेट्रो व्हायरस आहे बघा, रेट्रो व्हायरस. ठीक आहे, कोणता आहे, रेट्रो व्हायरस आहे. ओके, व तो DNA निर्मितीसाठी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज वापरतो. आता हे सत्य आहे, परंतु जे आहे तुम्हाला जो क्लू इथे पकडायचा आहे तो कुठे दिलेला आहे, ॲडिनो व्हायरस आणि रेट्रो व्हायरस. पहिले स्टेटमेंट कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. दुसरं आहे, HIV सामान्य परस्पर संवादामुळे पसरतो जसे सर्दी. ठीक आहे, तर कॉन्टॅजियस डिसीज आहे का, नाही. ठीक आहे, स्पर्शाने जे आहे तो जनरली जो आहे स्प्रेड होत नाही. याच्यासाठी जे आहे तुम्हाला बॉडीचे जे फ्लुइड असतात जसं की ब्लड आहे, त्यानंतर सीमेन आहे, ओके, त्यानंतर इतर अदर बॉडी फ्लुइड्स जे आहेत तर यांचं एक्सचेंज जर होत असेल त्याच वेळेस जे आहे आपल्याला HIV पसरताना दिसून येतो. ठीक आहे, तर सामान्य पद्धतीने जो आहे तो तसा पसरत नाही. तिसरा आहे, HIV मुख्यतः हेल्पर टी लिम्फोसाइट्स या पेशींना संक्रमित करतो. तर बेसिकली जे आहे आपले जे इम्युन सिस्टीमचे सेल्स आहेत कोणते आहेत तर टी लिम्फोसाइट CD4 ते विषाणू विरुद्ध काम करतात. तर यांच्याशी जे आहे तो पेशींना जो आहे तो संक्रमण करून त्यांना डिफेन्स सिस्टीम जे आहे त्यांना तो कमजोर बनवतो, त्यांना जो आहे वीक तो बनवत असतो. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 फक्त C. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 92. क्षयरोगा संदर्भात बघा इझी क्वेश्चन विचारलेला आहे ना, विचारलेला आहे की अचूक आहे म्हणजेच काय, बरोबर आहे. तर हा रोग रॉड आकाराच्या जीवाणूमुळे होतो. ठीक आहे, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई हा या जीवाणूमुळे जे आहे क्षयरोग म्हणजेच TB हा होत असतो. आणि हा कसा आहे, रॉड शेपचा आहे, दंड आकाराचा जो आहे हा जीवाणू असतो.
पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरा आहे तो फक्त फुफ्फुसांवरच नव्हे तर हाडे व मेंदू यावरही परिणाम करतो. हळूहळू जे आहे तो पसरत जातो शरीरामध्ये आणि हाडे व मेंदू यांनाही तो काय करतो, अटॅक करत असतो. बरोबर आहे. तिसरा आहे BCG लस यासाठी वापरली जाते. ठीक आहे, तर कॉमन फॅक्ट आहे बघा की BCG लस जी आहे यासाठी वापरली जाते. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे, तिन्ही स्टेटमेंट जे आहे ते आपले बरोबर आहे. उत्तर आहे डी, A, B आणि C. क्वेश्चन नंबर 93 आपण बघूयात. खालीलपैकी कोणते विधाने फेओफायसीच्या सदस्यांबद्दल योग्य आहेत. ठीक आहे, आता हा जो वर्ग आहे बघा कोणता, फेओफायसी, कुठे वाचलेला आहे आपण, यस, शैवाल म्हणजेच ब्राऊन एल्गी. ब्राऊन एल्गीचं ऑफिशियल नाव काय आहे, फेओफायसी आहे. आणि ह्या तपकिरी कलरचे जे शैवाल असतात त्यांना तपकिरी रंग कशामुळे प्राप्त होतो, फुकोझॅन्थिनमुळे प्राप्त होतो. पहिलं स्टेटमेंट काय, त्यांच्यात फुकोझॅन्थिन नावाचे रंगद्रव्य नसते तर त्यांच्यामध्ये असते, म्हणूनच जे आहे त्यांना ब्राऊन कलर जो आहे तपकिरी रंग त्यांना प्राप्त होत असतो. पहिलं स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे, कारण की इथे जर शब्द असला असता असते तर मग हे बरोबर झालं असतं. शब्द काय तिथे नाही. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट आहे त्यांचे साठवलेले अन्न लॅमॅरिन व मॅनिटॉल स्वरूपात असते. आता अल्गीमध्ये जे आहे बघा तुम्हाला माहिती आहे मॅनिटॉलचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि या मॅनिटॉलचाच वापर करून जे आहे आपण काय बनवतो, अल्गल बेस्ड बायोफ्युल जे आहे 4th जनरेशन बायोफ्युल आपण यामधून तयार करत असतो बघा. ठीक आहे, त्यानंतर तिसरं आहे त्यांचे शरीर सामान्यतः एक पेशी व धाग्यासारखे असते. आता इमॅजिन करा शैवाल आहे आपल्या डोळ्यासमोर, राईट, तर शैवाल एक पेशी जे आहे असतात आपल्याला माहिती आहे, परंतु जर तपकिरी शैवालांचा आपण जर विचार केला तर फक्त एक पेशी असतील का, तर नाही. शब्द कसा आहे, सामान्यतः एक पेशी असतात, सामान्यतः एक पेशी नसतात. ते दोन्ही प्रकारचे असू शकतात, एक पेशी व बहुपेशी. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, फक्त आणि फक्त ब जे आहे ते स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, इथे विचारलेला आहे की प्राणी संघ उत्क्रांती. ओके, म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण आहे बघा, यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. या उत्क्रांती क्रमासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. पहिलं स्टेटमेंट दिलं, पॉरिफेरा हे निडारियाच्या पूर्वी अस्तित्वात आलेले आहे. तर आलेले आहेत का, यस, यांच्या पूर्वी ते अस्तित्वात आलेले आहेत. बरोबर, आपण जेव्हा क्रम वाचतो तर पहिले आपण स्तर बघतो बघा, पेशी रचना स्तर आहे, उती रचना स्तर आहे, बरोबर, नंतर अवयव रचना स्तर आहे, असे वेगवेगळे जे आहे स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतात. राईट, तर यामध्ये पॉरिफेरा जे आहे हा पूर्वीचा गट आहे आणि निडारिया जो आहे थोडासा डेव्हलप झालेला गट आहे बघा. ठीक आहे, तर पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं आहे आर्थ्रोपोडा ॲनेलिडाच्या पूर्वी उत्क्रांतीत झालेली. आता बघा आर्थ्रोपोडामध्ये काय असतात, ॲपेंडेजेस वगैरे असतात. राईट, आपण जर स्पायडरचा विचार केला, बरोबर, स्पायडर, आणि त्याचबरोबर ॲनेलिडामध्ये आपण अर्थवर्म किंवा गांडूळ जे आहे याचा जर विचार केला तर दोन्हीला जर आपण समोरासमोर इमॅजिन करून जर कम्पेअर केलं तर जास्त डेव्हलप कोण आहे, ऑब्व्हियसली स्पायडर आहे बघा. तर याच्या पूर्वी तो आलेला आहे का, तर याच्या तो नंतर आलेला आहे, म्हणून स्टेटमेंट काय असणार आहे, दुसरं हे चुकीचं असणार आहे. तिसरं आहे रज्जुमान कॉर्डेट्स हे इकायनोडर्माटा नंतर उत्क्रांतीत झालेले आहेत. आता कॉर्डेट्समध्ये माहिती आहे आपल्याला मॅमल्स आहेत, एव्ज आहेत, पक्षी वर्ग आहे, हे सर्व जे आहे विकसित असलेले वर्ग हे कॉर्डेट्समध्ये येतात आणि इकायनोडर्माटाच्या नंतरच ते आलेले आहेत. शब्द काय इथे, नंतर उत्क्रांती त्यांची झालेली आहे. सी स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, ए आणि सी. त्यानंतर पुढचं आहे योग्य जोड्या जुळवा. आता इथे काय दिलेलं आहे बघा, वेगवेगळे अवयव दिलेले आहेत, त्याचबरोबर संघ दिलेला आहे. पहिले दिलेलं आहे फ्लेम पेशी. आता फ्लेम पेशी, नेफ्राडिया आणि ग्रीन ग्रंथी म्हणजे ग्रीन ग्लँड्स हे सर्व काय उत्सर्जन करणारे घटक आहेत. उत्सर्जन करणारे काय अवयव आहेत. कुठे सापडतात, फ्लेम पेशी ज्या आहे प्लॅटिहेल्मिंथसमध्ये सापडतात, नेफ्रिडिया ॲनेलिडामध्ये सापडतात, ग्रीन ग्रंथी ज्या आहे आर्थ्रोपोडामध्ये सापडतात. त्याचबरोबर चौथा एक घटक दिलेला आहे जीवदीप्ती, ज्याला आपण म्हणतो बायोल्युमिनेसेन्स. काय म्हणतो, बायोल्युमिनेसेन्स. ठीक आहे, बायोल्युमिनेसेन्स म्हणजे स्वतः जे आहे प्रकाश शरीरामध्ये निर्माण करण्याची क्षमता, त्याला आपण काय म्हणतो, जीवदीप्ती असं म्हणत असतो. बायोल्युमिनेसेन्स टेनोफोरा जे आहे बघा यांच्यामध्ये बघायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, जेलीफिश आहे, कोमफिश आहे, तर हे कोमफिश वगैरे जे असतात तर त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला जीवदीप्ती प्रकार बघायला मिळतो. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. तर इथे जे आहे बघा आपल्याला अवोगाड्रोचा जो अंक आहे, ठीक आहे, तर याच्यावरतीचा प्रश्न विचारलेला आहे 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स मीन्स व्हॉट.
इझी क्वेश्चन आहे बघा. 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स हा काय बेसिकली ॲव्होगॅड्रोचा अंक आहे. तो काय रिप्रेझेंट करतो, 1 मोल जो आहे कोणत्याही पदार्थामधला तो रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वाधिक आयनीकरण ऊर्जा कोणामध्ये असते. तर ऑब्व्हियसली जे आहे निऑनमध्ये असते. निऑनचा जो अणुअंक आपण बघितला किती आहे, 10. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. नंतरच्या कक्षेमध्ये किती आहेत, 8. म्हणजे काय आहे, स्टेबल ऑक्टेट इथे मिळालेला आहे. ऑक्टेट कसा आहे, स्टेबल, स्थिर आहे. कक्ष कशी आहे, स्थिर आहे. कारण की पूर्ण जे आहे अष्टके त्याने जे आहे पूर्ण केलेले आहे. ऑक्टेट ज्याला आपण म्हणतो ते पूर्ण केलेले आहे. आता याच्यामध्ये जर इथे आपल्याला एक्सचेंज करायचं असेल, याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन जे आहे ते तोडायचे असतील, ते एक्सचेंज करायचे असेल, तर आयनीकरण करण्यासाठी सर्वाधिक जास्त ऊर्जा कुठे लागणार आहे, तर निऑनमध्ये लागणार आहे. बघा कुठे लागणार आहे, निऑनमध्ये लागणार आहे. उत्तर काय 97 तर ऑप्शन नंबर 4 आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात कमी वस्तुमान असलेला अल्कली धातू कोणता. तर बेसिकली लिथियम आहे बघा. तुम्ही बघितलं असेल की मोबाईल असेल, लॅपटॉप आहे, प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे बॅटरीचा वापर होतो तिथे लिथियम आयन नावाच्या बॅटरीचा वापर होतो. का, कारण की हे जे धातू आहे याच्यामध्ये विद्युत वहनही केलं जातं, परंतु ते लाईट वेट सुद्धा आहे. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे, 98चं 3 आहे बघा. त्यानंतर 99 नंबर आहे बघा, टेफ्लॉन. ठीक आहे. टेफ्लॉन हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे पॉलिमर आहे असा प्रश्न विचारलेला आहे बघा, पॉलिमर. ठीक आहे. तर प्रत्येक जे ऑप्शन आहे बघा त्याचे पॉलिमर्स आपण इथे बघूयात. पहिले जे आहे बघा आपल्याला दिलेलं आहे इथिन. तर इथिन पासून जे आहे काय तयार होत असतं, तर पॉलिथिन जे आहे, पॉलिथिन हे तयार होत असतं. ठीक आहे. म्हणजे आपल्या ज्या प्लास्टिकच्या बॅग असतात पॉलिथिन, तर त्या त्याच्यापासून तयार होतात. दुसरं आहे स्टायरिंग. तर पॉलिस्टर जे असतं बघा, पॉलिस्टायरिन है ना, पॉलिस्टर ज्याला आपण म्हणतो, पॉलिस्टर हे त्याच्यामधून तयार होत असतं. त्यानंतर तिसरं आहे विनिल क्लोराईड. तर विनाइल क्लोराईड जे आहे याच्यामधून काय होतात, PVCचे पाईप जे आहे ते तयार होतात, PVC. राईट. त्यानंतर शेवटचा ऑप्शन उरलेला आहे टेट्राफ्लोरो इथिन. तर टेफ्लॉन जे आहे कशापासून तयार होतं, तर टेट्राफ्लोरो इथिन पासून जे आहे ते रूपांतरित केला जातं. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, कलील जे आहे, कोलॉइड, बेसिक कन्सेप्टवरती प्रश्न विचारलेला आहे. द्रवण आणि कलील याच्यामधला फरक आपण पहिले समजून घ्या. तर जे द्रावण असतं, द्रावणामध्ये काय पूर्णपणे जे आहे विरघळणे म्हणजे डिझॉल्व है ना, पदार्थ जे आहे कसा असतो, पूर्णपणे विरघळला जातो 100%. तो डोळ्याने दिसत नाही, तो डोळ्याने दिसत नाही. परंतु कलीलमध्ये काय, तो डोळ्याने सुद्धा दिसतो आणि त्याचबरोबर जे आहे कम्प्लिटली डिझॉल्व त्याच्यामध्ये होत नाही. त्याचबरोबर डोळ्याने दिसत असल्यामुळे त्याच्यामध्ये विकिरण सारखे जे आहे प्रकाशाचे विकिरण हे घडून येत असते. कधी जर आहे एक्सपेरिमेंट तुम्ही करू शका, एका काचेच्या ग्लासामध्ये जर तुम्ही दूध जर तिथे घेतलं, तर दुधामध्ये जेव्हा तुम्ही टॉर्च जी आहे तर ती त्याच्यावरती तुम्ही लॉन्च केली, तर टॉर्चचा जो प्रकाश आहे जेव्हा तो ट्रान्सपरंट होऊन जातो कशामधून, तर काचेच्या दुधाच्या ग्लासामधून, समोरचा जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विकिरण जे आहे ते दिसून येणार. ठीक आहे. शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन हे सर्व काय, तर हे सोल्युशन आहेत बघा, इथे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे द्रावण. ठीक आहे. त्यानंतर कॉपर सल्फेट पण काय इथे द्रावण. त्याच्यावर चौथं काय आहे, दूध आहे. ठीक आहे. म्हणजे काय इझी क्वेश्चन आहे, ऑप्शनमध्येच तुम्हाला हिंट इथे दिलेली आहे बघा. फक्त प्रेझन्स ऑफ माइंड तुम्हाला ठेवायचं आहे आणि लॉजिकली जे आहे क्वेश्चन बघायचा आहे.